second session of Faculty Development Program on Research and Emerging Trends in Digital Forensic. For this session today, we are having our resource person as Mr. Suraj Bijli, Inspector of Police, and Mr. Suresh Korbu, Sahayak Police Nirikshak from Nashik City Cyber Police Station. All of you are aware that nowadays cyber crimes are increasing day by day. It is essential to create awareness regarding cyber security. Cyber awareness is the understanding of common people about the cyber security best practices and the cyber threats that their networks and organizations face in day-to-day life. It is essential to understand the cyber threats and their impact so that the risk can be minimized, and definitely it will be impacting on the reduction of cyber crimes. So, to create such cyber awareness, today we are having Mr. Suraj Bijli sir, Inspector of Police. I request Dr. D.V. Medhe sir, Head of Computer Engineering Department and IEEE Student Branch Counselor and Coordinator, to felicitate Inspector Suraj Bijli sir. I request Dr. D.V. Medhe sir to felicitate to felicitate Mr. Suresh Korbu, Sahayak Police Nirikshak. Thank you, sir. I request Mr. Suraj Bijli sir to proceed with the session on cyber awareness. नमस्कार. मराठी, इंग्रजी, मराठी कळेल ना सर्वांना? सर्वांना नमस्कार. मी सूरज बिजली, पोलीस निरीक्षक, सध्या नेमणूक सायबर पोलीस स्टेशन. नाशिक शहरामध्ये 14 पोलीस स्टेशन आहेत. त्यामध्ये 13 पोलीस स्टेशन वेगळे, आणि आता ह्या गेल्या 4 वर्षामध्ये सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढल्यामुळे प्रत्येक घटकामध्ये एक वेगळं पोलीस स्टेशन निर्माण केलं, जे फक्त सायबर गुन्ह्याविषयीचा तपास करेल किंवा सायबर विषयी अवेअरनेस म्हणा किंवा सायबर संदर्भातच कामकाज करेल, यासाठी एक वेगळं पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आलं. नाशिकमध्ये मे 2017 मध्ये सायबर पोलीस स्टेशन अस्तित्वात आलं. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयुक्तालयामध्ये सायबर पोलीस स्टेशन वेगळं आहे. सायबर म्हणजे काय? सायबर गुन्हे, सायबरला लागून पोलीस म्हटल्यावर संबंध कुणाचा येणार? गुन्हेगारांचा. साधू संतांचा तर आमचा संबंध येतच नाही, गुन्हेगाराशीच आमचा संबंध असतो. सज्जन माणसापासून आम्ही 4 हात लांब राहतो, कारण सज्जन माणसाचा आणि आमचा संपर्क तसा फार कमी, कारण सज्जन माणसाच्या डोक्यामध्ये हेच असतं की पोलीस म्हणजे आपल्यावर अन्याय करणे. प्रत्येकाच्या डोक्यात नाही. आम्ही तुमच्यामधूनच आलो, परंतु आमचं असं कामच असं आहे. आता एखाद्या व्यक्तीनं गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क केलं, पोलिसांनी जर जाऊन सांगितलं, अहो दादा तुम्ही इथं चुकीची पार्क करताय, तो काय म्हणेल? तेच जर पोलिसी भाषेत सांगितलं त्याचं त्याला कळतं, मग तो पुढे जातो. जर कसं आहे, पोलिसांचा संबंध गुन्हेगाराशी, त्यामुळे त्या गुन्हेगाराला आम्ही
त्याच भाषेत उत्तर देतो. सज्जन लोकांशी आमचा संबंध फार कमी येतो. त्यामुळं सज्जन लोकांची जी भाषा आमची आहे ती सज्जनांसारखीच आहे. फक्त अनुभव तुम्हाला ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमची अपेक्षाच असते की आम्हाला सज्जनतेनं वागवलं जातं, अपेक्षापूर्ती होते. परंतु वाईस वर्षा ज्यावेळेस सज्जन माणसाला एखादा आमचा अंमलदार चुकीचं बोलतो त्याला खूप प्रसिद्धी होते. बरोबर आहे की चुकीचं आहे? माझा पॉइंट, पोलीस का असं वागतो गुन्हेगारांशी तसं वागावं लागतं. आपण येऊ आपल्या मूळ मुद्द्याकडे, सायबर गुन्हे म्हणजे काय? ज्या गुन्ह्यामध्ये इंटरनेट आणि संगणक चा वापर झाला असेल त्याला काय म्हणणार आपण? सायबर. सिंपल एका ओळीतली व्याख्या. सायबर गुन्हे म्हणजे या सायबर गुन्ह्यांना डील करण्यासाठी 2000 साली एक कायदा अस्तित्वात आला, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 किंवा IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 पासून आज 2022. 2000 साली तुम्ही इंटरनेटचं काय होतं आज काय आहे? 2000 साली सोशल मीडिया होता का? कोणतंच नाही. मेसेज SMS वर चालायचा. SMS फक्त त्यावेळेस मोबाईल फोनचा उपयोग काय व्हायचा? कॉलिंगसाठी असायचा. आता मोबाईल फोनचा उपयोग आपण काय काय करतो? सोशल मीडियासाठी जास्तीत जास्त वापर केला जातो. त्या अनुषंगानं गुन्हे त्यावेळेस प्रिझ्यूम केलेले असे गुन्हे घडतील म्हणून काही सेक्शन इंट्रोड्यूस केले. परंतु प्रत्यक्षात आजची परिस्थिती 2000 ला कायदा अस्तित्वात आला त्यावेळेची परिस्थिती खूप अंतर आहे. 2000 साली कुणाकडे मोबाईल होता? हातात होता 1, 2 एवढ्या लोकांमध्ये फक्त दोघांच्याकडे 2000 मध्ये मोबाईल होता. आज कुणाकडे मोबाईल वरती इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या किती आहे? सर्वांच्या. तर इंटरनेट ही अशी वस्तू आहे. आम्ही ज्यावेळेस 10वी ला होतो त्यावेळेस आम्हाला निबंध असायचा संगणक शाप की वरदान. त्यावेळेस आम्ही संगणक पाहिलाही नव्हता पण त्याच्यावर लिहायचो. संगणक शाप की वरदान पाहिलाही नव्हता त्यावेळेस. संगणक कसा असतो त्याच्यावर लिहायचो. संगणक असा असतो. मग त्याचा उपयोग करणाऱ्यावर संगणकाचा शाप की वरदान, शाप असेल की वरदान असेल हे कुणावर शेवटी फायनल कन्क्लुजन शिक्षक काय सांगायचे की वापरकर्त्यावर अवलंबून ते शाप आहे की वरदान. तसंच प्रत्येक गोष्ट ही शाप की वरदान, इंटरनेट शाप की वरदान हे कशावर करेल? वापर करणार. इंटरनेट ही अशी वस्तू आहे, व्हर्च्युअल आहे, आभासी आहे. त्यात दिसतंय ते असं नाही. पहिले बेसिक ही डोक्यात कन्सेप्ट ठेवा की गुगलवर जे दिसतंय ते सत्य आहे नाही. तुम्ही इंटरनेटवर जे सर्च करता ते सत्य आहे ही भोळी समजूत पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाक. यातल्या बऱ्याच लोकांची अजूनही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसतंय की कसं काय सर. गुगलवर जी वस्तू दिसते ती सत्य असेल असं नाही. आम्ही सुद्धा आम्हाला एखादा, मी चेष्टेत म्हणतो काय, मला जर एखाद्या गोष्टीविषयी जाणकार पाहिजे असेल तर गुगल मैयाला विचारा. कुणाला विचारा? गुगल मैया, गुरु मैया म्हणतो ना आपण तसं. गुगलला विचारा. आपण कोणतीही गोष्ट कुणाला विचारतो आता? गुगल किंवा युट्यूबला विचार. भाजी कशी करायची युट्यूबवर येत. आपला विश्वास काय आहे की समोरच्यानी केलेलं योग्य आहे.
पण गुगल ही व्हर्च्युअल आभासी असल्यामुळं ते तुम्हाला स्वतःचं काहीही सांगत नाही. दुसऱ्यांनी जे अपलोड केलं तेच तुम्हाला दाखवतं. बरोबर. भाजी कशी करायची हे तुमच्याकडे चॉईस आहे. कुणाचं शिकायचं, कोण भाजी बनवतं, किंवा एखादा टूल्स असेल किंवा एखादं सॉफ्टवेअर असेल कसं वापरायचं हे कोण सांगतं याच्यावर बरंच अवलंबून असतं. गुगलचं काम काय आहे, 10 जणांचं तुम्हाला रिव्ह्यू देणे. आता मला काल कारचा इन्शुरन्स करायचा होता. माझ्याकडे खूप ऑप्शन होते, पण त्यातलं फायनल मी ज्यावेळेस, आता कुणावर मला टीका टिप्पणी करायची नाही, पण खूप जाहिरात, अक्षय कुमार जाहिरात करतो इन्शुरन्स पॉलिसीची. कोणती आहे? पॉलिसी. त्यावेळेस मी त्यामध्ये भरले, मी माझे हे सिलेक्ट केले, चॉईस सिलेक्ट केले, परंतु ज्यावेळेस प्रोसीड पुढं झालं त्यावेळेस त्यातले 2-3 ऑप्शन गायब झाले. 2-3 ऑप्शन म्हणजे इंजिन कव्हरेज किंवा कंझ्युमेबल किंवा इतर लोकांचे, पॅसेंजरचे, माझ्या गाडीत बसणाऱ्या त्यांचा इन्शुरन्स कव्हर गायब होऊन गेले. हे बघायचं काम आपलं. व्हर्च्युअल आभासी आहे, तुम्ही शेवटपर्यंत फॉलो अप घ्यायला पाहिजे, विश्वास ठेवायचा नाही. यात एक बेसिक मला काय सांगायचं आहे, इंटरनेट सायबर वर्ल्ड हे काय आभासी आहे, स्वतः खात्री करा. आता याच्यावरची जे प्लॅटफॉर्म आहेत सगळे व्यावसायिक आहेत, कुणीही सामाजिक किंवा सोशल सेवा नाही. मग त्यात गुगल असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, सर्व प्लॅटफॉर्म आहेत ते काय व्यावसायिक आहेत, पैसा मिळवायला बसलेले आहेत. ते कसं काय, तुम्हाला जे सांगितलं, गुगल एकाच याचे 10 स्लॉट अलॉट करतं. मग एसबीआय नावाने 10 स्लॉट देणार. मग बँक काय करणार, 1 स्लॉट घेणार, बाकीचे 9 स्लॉट चोर घेणार. बाकीचे राहिलेले 9 स्लॉट कोण घेणार, ज्याला फायदा करून घ्यायचा आहे तो. मग तो कोणत्या याने करणार, SBI.Bank किंवा एखादी कुरिअर कंपनी असते. एक गुगल काय करणार, त्या सेम याच्यात 10 स्लॉट हे करणार. वेबसाईट कुरिअर कंपनी आपली सिंगल करणार. ज्या वेळेस तुम्ही सर्च करणार ती जी ऍड आहे, ऍड म्हणून जी प्लॅटफॉर्मला अपलोड केलेली असते ती पहिल्यांदा दिसणार. बघा सर्च ऍड जी आहे, तुम्ही रेल्वेची जरी वेबसाईट पाहिली तरी ज्या नको आहेत त्या पहिल्यांदा दिसतात. तुमचं काम आहे, कस्टमरचं, सबस्क्रायबरचं काम आहे की तुम्हाला पाहिजे ती योग्य वेबसाईट शोधणे. आपलं काम. ही बेसिक प्रिन्सिपल सायबरचं आहे. बाकी सर्व प्रोफेशनल आहेत, फेसबुक असू दे, इंस्टाग्राम असू दे, व्हॉट्सअप असू दे, हे सर्व पैसे मिळवायला बसतात. हे सर्व पैसे मिळवायला बसतात. सायबर वर्ल्ड आभासी आहे, जे दिसतंय ते असेल नाही. मी जो मगाशी हे म्हटलं त्याचं प्रश्नाचं उत्तर मला वाटतं मिळालं असेल की वेबसाईट तुम्हाला सर्व, आपली एक भोळी समजूत आहे की वेबसाईटवर आपण जी माहिती मिळवली ती सर्व खरी असते. ही भोळी समजूत आहे. कारण आपण एखादी गोष्ट सर्च करतो गुगलच्या माध्यमातून. सुरुवातीला असं होतं की एकच स्लॉटवरती एकच असायचं, पण आता बाकीचे 9 आहेत ते तुम्हाला खोटी माहिती देणे. गुगलचा दोष नाही, आपलं कर्तव्य आहे की या 10 मधलं आपल्याला योग्य वेबसाईट कोणती निवडायची. तर सायबर अवेअरनेस बद्दल बोलायचं तर जनरल काही प्रिन्सिपल आहे. सायबर गुन्ह्यामध्ये पहिला गुन्हा आहे सायबर फ्रॉड, जिथं फसवणूक होते, जिथं कुणीतरी सांगतं, प्रिटेंड करतं की मी बँकेतून बोलतोय, मी कुरिअर कंपनीतून बोलतोय, मी MSCB मधून बोलतोय, किंवा मी
ऑन बिहाफ ऑफ MSEB तुम्हाला मेल केलाय असं कुणीतरी प्रिटेंड करतं आणि आपल्याला त्यांनी दिलेल्या लिंकवरती क्लिक करून माहिती भरायला लावतं किंवा आलेला OTP शेअर करायला लावतं. हे बेसिक सायबर फ्रॉडची गुन्ह्याची सुरुवात इथून. आता फ्रॉडचे गुन्हे समजून घ्यायच्या अगोदर आपली बँकिंग सिस्टम समजून घ्या. आपण बँकेमध्ये खातं कसं, बँकिंग सिस्टम, बँकेचं कामकाज कसं चालतं. तुम्ही एक 10 वर्षापूर्वीच्या पाठीमागे जा, सर्वांनी बँकेचे ट्रान्झॅक्शन केलेले आहे. तिथं बँकेमध्ये तुमची ओळख काय होती. तुम्ही स्लिप घेऊन गेले, स्वतः गेले, तुमचं बँकेचं पासबुक घेऊन गेले, फोटो सहित पासबुक घेऊन गेले, स्लिपवर आकडा टाकला, पैसे टाकले आणि सही नाही केली, देणार का पैसे बँकमध्ये? देणार का? तेच तुमचा नोकर किंवा तुमचा भाऊ किंवा रिलेटिव्ह एक स्लिप वरती तुमची सही घेऊन गेला, देणार की नाही पैसे? देणार. याचा अर्थ काय झाला? बँकेमध्ये तुमची ओळख तुम्ही नाही, तुमची सही आहे. सही मी माझी सही, मी पैसे घ्यायला गेलो पण माझी सही चुकली, बँक मॅनेजर देईल का पैसे? याचा अर्थ काय? तुमची ओळख सही. त्यानंतर आलं ATM. त्यावेळेस ओळख काय? ते कार्ड आणि 4 अक्षरी पिन. कार्ड तुम्ही टाकलं, पिन नाही टाकलं किंवा दुसरं कार्ड टाकलं, तुमचा पिन टाकला, ट्रान्झॅक्शन होईल का? ते मशीन काय ओळखतं? तुमचं कार्ड आणि त्याचं पिन दोन्ही मॅच झालं की ट्रान्झॅक्शन होणार. आता आलं नेट बँकिंग. नेट बँकिंग मध्ये तुमची ओळख काय? काय? ID आणि पासवर्ड. तो जर तुम्ही शेअर केला, OTP देतो म्हणजे काय करतो आपण? समोरचा ह्याच गोष्टीचा फायदा घेतो की तो तुम्हाला OTP मागतो. तुम्ही बँकिंग करताना जो एकदा OTP येतो तो कशाचा आहे? तुम्ही बऱ्याच वेळेला आपण जो आपला मोबाईल नंबर बँकेशी कनेक्टेड आहे तो किती मोठी रिस्क घेतो मी सांगतो तुम्हाला. कुणालाही मॉलमध्ये गेल्यानंतर लकी ड्रॉ आहे, कुपन भरून द्या, मोबाईल नंबर देतो आपण, मेल ID देतो की नाही देतो? तो एवढा आपण साधा विचार करत नाही की तो पोस्टर जे पॅम्पलेट आहेत ते छापण्यासाठी किमान एका पॅम्पलेटला 5 रुपये 10 रुपये तरी पडले असतील. असे हजारो पॅम्पलेट छापणार. दोन मुलं पगार घेऊन बसवणार. हा खर्च कुठून काढणार? लकी ड्रॉ शिवाय तुम्हाला बक्षीस देणार. कोण तुम्हाला का बक्षीस देईल? आपण साधा विचार करत नाही. काय आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल ID तर द्यायचा आहे, नाव द्यायचं आहे, काय याने फरक पडणार? पण बेसिक बँकिंग सिस्टम मध्ये तुमचा मेल ID आणि तुमचा मोबाईलच महत्त्वाचा. OTP तुमचा एकदा आल्यानंतर हाच डाटा कॉम्प्रोमाइज होतो. जे लोक हे करतात त्यांना झटका. बँकिंग मध्ये एकदा OTP आल्यानंतर तुम्ही जर किंवा लिंक आल्यानंतर तुम्ही माहिती, अकाउंट नंबर हे ते भरलं तर काय होणार आहे? तुमच्या खात्याचा ऍक्सेस नेट बँकिंग मध्ये दुसऱ्याकडे जातो. तुम्हीच देतो, तुम्ही अलाउ करा. लिंक वरती क्लिक करून माहिती भरल्यामुळं तुमचा ऍक्सेस समोरचा. ही बँकिंग सिस्टम झाली. त्यामुळं आपण प्रिकॉशन काय घेणार यामध्ये? OTP शेअर करणे नाही, लिंक क्लिक करणे नाही. ज्या गोष्टी आता हे सायबर फ्रॉड बेसिक 2 गोष्टी आहेत याच्यात. एक प्रलोभन, दुसरं भीती. प्रलोभन करून किंवा भीती दाखवून. तुम्हाला लॉटरी लागली, 25,000ची लॉटरी, कोण बनेगा करोडपती, लॉटरी लागली, मग 2,000 रुपये प्रोसेसिंग फी भरा. सुरुवात त्यांची छोट्या रकमेने, मग 3,000 भरा. आपल्याला ज्या कन्सेप्ट माहित आहे, रजिस्ट्रेशन, आपल्याला कुठेही जायचं तर रजिस्ट्रेशन
कंपल्सरी आहे, रजिस्ट्रेशन फी असते आपल्याला माहिती आहे, इन्कम टॅक्स कन्सेप्ट माहिती आहे, आपल्याला कस्टम ड्युटी कन्सेप्ट माहिती आहे, आपल्याला मेडिकल एम्प्लॉईसाठी मेडिकल आवश्यक आहे. या अशा ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे ह्यासाठी ते तुम्हाला फरीस पाडून पैसे उकळणं. बेसिक प्रलोभन. उंदीर पकडताना काय करतो, पिंजऱ्यामध्ये काहीतरी ठेवावं लागतं, प्रलोभन. तसं तुम्हाला 25 कोटीची 25 लाखाची काय किती शून्य असतात त्याच्या बाबत काय जाते, किती शून्य टाक द्यायचे थोडेच आहेत. प्रलोभन दाखवल्यामुळं अट्रॅक्ट होणं. आता नवीन एक ट्रेंड आलाय फेसबुकवरती, फ्रेंड रिक्वेस्ट येते, दीप्ती शर्मा, पूजा वर्मा असं कॉमन नाव थोडं अट्रॅक्टिव्ह असलेले, आणि एखाद्या सुंदर मॉडेलचा, हिरोईनचा लावत नाही, कारण कटरीना कैफचा फोन लावला तर काय म्हणणार, ही पूजा वर्मा असू शकत नाही, कारण तुम्ही कटरीनाला ओळखता, त्यामुळे एखादी सुंदर चेहरा असलेल्या महिलेचा मॉडेलचा फोटो लावला, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते, ऍक्सेप्ट होते. ऍक्सेप्ट झाल्यानंतर व्हॉट्सअप नंबर मागितला जातो समोरून, व्हॉट्सअप नंबर दिला जातो, मग चॅटिंग होतं, न्यूड कॉल होतं. समोरची व्यक्ती, आता ती पूजा शर्मा वर्मा नसतो, कुणीतरी जेंट्सच असतो. आता हे गुन्हे करणारे कोणत्या भागात कोणते गुन्हे चालतात हे आम्हाला माहिती, त्याच्या मर्यादा काय मी नंतर बोलेन. तर ही कॉलेजची मुलं असतात, मॅक्सिमम यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं जास्त आतापर्यंत आरोपी सापडले. इंजिनिअरिंग कॉलेज का, यांना सगळं सॉफ्टवेअरचं नॉलेज आहे, कॅम्प्युटरचं नॉलेज आहे, कसं काय सगळं माहिती. महाराष्ट्रात नाही बाकी याच्यात आहे. तर ते काय करतात, आता यांना स्क्रीन रेकॉर्डिंग, किती जणांना कन्सेप्ट माहिती आहे स्क्रीन रेकॉर्डिंग, बऱ्याच लोकांना स्क्रीन रेकॉर्डिंग माहिती आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग काय, तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी करता, ही एक गुन्हेगारांची. स्क्रीन रेकॉर्डिंग कशासाठी दिलं, आपल्या कस्टमरच्या सुविधेसाठी. याचाच गुन्हेगार स्क्रीन रेकॉर्डिंग साठी. आता तो ज्यावेळेस न्यूड कॉल होत असतो त्यावेळेस तो काय करतो, तो जो मुलगा असतो एखादा पॉर्न फिल्मची ती एखादी क्लिप लावायची आणि स्क्रीन रेकॉर्डिंग. हा इकडं हा जो त्याचा जो विक्टिम असतो पुरुष, तो कपडे काढताना त्याचा पूर्ण चेहरा आणि त्याचा चेहरा आणि एका ह्याच्यात स्लॉटमध्ये चौकोनामध्ये ती याचा चेहरा आणि मोठ्या स्क्रीनवरती ती महिला कपडे काढते वगैरे, असं तर स्क्रीन रेकॉर्डिंग होऊन लगेच दुसऱ्या मिनिटाला विक्टिमला येते. तुम्ही एवढे पैसे भरा, नाही तर ऑलरेडी तुम्ही काय केलेलं असतं, फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केल्यामुळं तुमच्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मधले सर्व फ्रेंड त्याला दिसतात. ह्यासाठी प्रिकॉशन लगेच सांगतो. फेसबुक प्रोफाईल लॉक किती जणांचा आहे, प्रोफाईल लॉक पाहिजे. आता जरी तुमचं प्रोफाईल लॉक असलं तरी काय होणार आहे, फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केल्यामुळे सर्व दिसणार आहे. आता बऱ्याच लोकांचं असं असतं की माझा मोबाईल नंबर किंवा माझी प्रोफाईल कुणी पाहायचे हे माझ्या हातात असतं. आपण ज्यावेळेस फेसबुक इन्स्टॉल करतो त्यावेळेस तो चॉईस आपल्याकडे असतो. माझा फोटो कुणी पाहायचा, माझे पोस्ट कुणी पाहायचे, माझा फोन नंबर कुणी पाहायचा. बरेच लोक लाईव्ह लोकेशन ऍक्सेस सर्वांना देऊन टू ऑल. मग काही लोक यामध्ये काय असतात, फेस प्रोफाईल मध्ये मोबाईल नंबर सुद्धा टू ऑल असतात. ते असे मोबाईल नंबर घेतात आणि मग त्यांना कॉल करणे, ते फोटो पाठवणे. पहिल्यांदा विक्टिमला ते फोटो पाठवल्यामुळे घाबरून जातो. आता हे जर समाजात जर व्हिडिओ गेला न्यूज तर काय होणार आहे,
बदनामी होणार ही भीती घातली जाते बदनामीची. दोन गोष्टी आहेत, एक प्रलोभन, दुसरं बदनामी. प्रलोभनचं पण उदाहरण सांगितलं मी, बदनामीचं पण सांगितलं. त्यासाठी बेसिक अननोन व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणे नाही. आमच्याकडे असे खूप उदाहरण आहेत ज्यामध्ये महिलाही चुकलेले आहेत, पुरुष चुकलेले आहेत. सोशल मीडियाचा वापर महिलांनी जपून करावा, जपून करावा. आणि प्रोफाईल जे आहे, 2 स्टेप व्हेरिफिकेशन, जेवढे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत प्रत्येकाला 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे. बऱ्याच लोकांना माहीत नाही. सेटिंग मध्ये गेल्यानंतर व्हेरिफिकेशन आहे, ते करून घ्या. शक्यतो महिलांनी आपले फोटो डीपीला लावू नये, कारण फोटो तेवढा चेहरा काढून मॉर्फ करून अजून तो ट्रेंड येतोय. आता व्हॉट्सअपला तुमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय, व्हॉट्सअपला पाठवून मॉर्फ, हे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये हे लोक आहेत. फेसबुक तुम्ही जर प्रोफाईल लॉक नसेल तर त्याला तुमची पूर्ण फ्रेंड लिस्ट दिसणार. मग तेवढा स्क्रीनशॉट काढून तुमचे हे मित्र आहेत यांना तुमचा हा फोटो पाठवा, अशी भीती घातली. तर त्यासाठी आपण आपली सिक्युरिटी, थोडक्यात मी हे साधं उदाहरण देतो. आपण घर बांधलं पण दरवाजाच लावायला विसरून गेलो, कुलूप तर वेगळी गोष्ट. फेसबुक घेतलं पण तुमचं फेसबुक कुणीही पाहू शकतं, तुमच्या घरात कुणीही येऊ शकतं. तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली म्हणजे काय झालं, तुमच्या घरात तुम्ही त्याला घेतला. मग तो कुठं जायचं हे तुम्ही ठरवायचं. तुम्ही त्याला पूर्ण घरात ऍक्सेस दिला तर मग त्यांनी ड्रॉइंग रूम मध्ये संडास केला तरी तुम्हाला सहन करायला पाहिजे, तिचं वरून चालणार नाही, कारण चूक तुमची आहे. कुणाला ऍक्सेस द्यायचा तुम्ही ठरवायचं. चुकीच्या व्यक्तीला ऍक्सेस दिला तर. आता नवीन एक मी प्रत्येक मुद्दा टच अँड गो करतोय, बाकी सर्व बेसिक तुमच्याकडे आहे. आता जे ट्रेंड आहेत सायबर गुन्ह्याचे, लोन ऍप आहे. लोन ऍप हा एक खूप मोठा ट्रेंडचा. इन्स्टंट लोन, विना कागदपत्र लोन, असं प्रलोभन दाखवलं. इन्स्टंट लोन, विना कागदपत्र लोन. आता आपण जर बँकेत कर्ज घ्यायला गेलो तर काय होतंय, आमच्या इकडे एक म्हण आहे, बँकेला कर्ज घ्यायला जाताना एक नवीन चप्पल जोड घ्यायचं. ज्यावेळेस कर्ज मंजूर होईल त्यावेळेस ती चप्पल जोड झिजलेला असेल टाकून द्यायचं. इतके ते त्रास देतात. साहजिकच ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांना माहिती. इन्स्टंट लोन, कागदपत्राची आवश्यकता नाही. आणि काय पाहिजे आपल्याला, ऑनलाईन इथं बसून 10 मिनिटात लोन. पण हे लोन देणार कोण आहे, त्याचा उद्देश काय. आता त्याला तुम्हाला लोन द्यायचं, लोन ऍप डाउनलोड केलं तर मी हे सांगतो कोणत्या ऍपचं काय काम, आणि तुम्ही त्याला तुमच्या मोबाईलमध्ये ऍक्सेस कशाला देता. आता माझा हा मोबाईल आहे, यामध्ये बरेच ऍप आहे. मी इथं काय करतोय, काय बोलतोय, दुसरीकडे कळू शकतो की नाही ऍपद्वारे. मी काय करतोय, मी कुठं आहे कळू शकतो. माझं लोकेशनच काय, मी काय करतोय हे सुद्धा, मी काय खाल्लं हे सुद्धा इंटरेस्टेड व्यक्तीला कळू शकतो. तर प्रलोभन काय, इन्स्टंट लोन, बिना कागदपत्र लोन, तुम्ही बँकेत यायची गरज नाही. आपल्याला काय पाहिजे, फक्त काय पाहिजे, तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड. सॅलरी स्लिपची गरज नाही, इन्कम प्रूफची गरज नाही, असं आम्हीच दाखवलं जातं. मग लोन ऍप डाउनलोड करायला लावतो. लोन ऍप डाउनलोड करताना आता तुम्ही कर्ज घेता, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा ऍक्सेस त्याला कशा, हे लक्षात ठेवा. त्या ऍपचं काय काम आणि तुम्ही त्याला ऍक्सेस तो कशाला म्हणता. आता स्कॅनर आहे, स्कॅनरचं काम काय आहे, फोटो काढणे किंवा डॉक्युमेंट स्कॅन करणे.
त्याला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा, तुमच्या कॅमेराचा ठीक आहे, कॉन्टॅक्ट लिस्टचा किंवा तुमच्या गॅलरीचा किंवा अन्य तुमची जी हे आहे, तुमची जे ॲप आहे किंवा तुमची जे टूल्स आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत, त्याचा ॲक्सेस त्याला कशाला पाहिजे, त्याचं काम काय आणि तुम्ही ॲक्सेस कशाला दिला, परमिशन कशाला दिली. बऱ्याच ॲपला लागते परमिशन. व्हाईल युजिंग ॲप हे जिथं ऑप्शन आहे तेवढंच सिलेक्ट करायचं, ऑलवेज नाही. तर तुम्हाला माझं लोकेशन पाहायचं आहे किंवा मला गुगल मॅप वापरायचं आहे, तर लोकेशनला तुम्हाला अलाउ करावंच लागेल, लोकेशनला अलाउ करावं लागेल. पण त्यामध्ये ऑप्शन आहे की व्हाईल युजिंग ॲप, ऑलवेज नाही. तर त्या ॲपचं काय काम आणि तो ॲक्सेस कशाला मागतो हे आपण पहिल्यांदा डोक्यात ठेवायला पाहिजे. आता तो फक्त कॉन्टॅक्ट लिस्टच मागत नाही, तर तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे मागतो. हे दिल्यानंतर समोरची कोणतीही बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट नसतं. हे मी मागे सांगितलं तसं कॉलेजचीच मुलं असतात जे 2-4 हजार रुपये पाठवतात आणि मग तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आणि तुमच्या आधार कार्डचा फोटो पाठवून किंवा तुमच्या फोटो गॅलरीचा ॲक्सेस मागतात. तो दिल्यामुळे तुमचे फोटो सर्व येतात. मग ते फोटो मार्क करून तुम्हाला परत पाठवले जातात. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पाठवण्याची धमकी देऊन तुमच्याकडे पैसे. तर त्याचा उद्देश काय असतो? बँकांचा उद्देश काय आहे? कर्ज देणे आणि मिळालेल्या व्याजावरती बँकेचं ऍडमिनिस्ट्रेशन प्रॉफिट हे करणे. यांचा उद्देश काय आहे? फायनान्शियल उद्देश नाही. कर्ज देण्याचा आमिष दाखवून तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट, तुमचे फोटो घेणे आणि त्याच्यावरती बऱ्याच वेळेला हे अशा ह्याच्यात पॅन कार्ड किंवा आधार कार्डवरती फोटो असतो, त्याच्यावर लिहिलेलं असतं, ये व्यक्ती 15 साल की नाबालिग लड़की का रेप करके फरार हुआ है, कृपया इसको नजदीक थाने में इत्तला करें, किंवा ये फ्रॉड है, इससे कोई व्यवहार न करे, असंही करतात. यांना कसं असतं, भीती घालून पैसे उकळवायचे असतात. आता आणखीन एक नवीन ह्या 1-2 महिन्यातला नवीन ट्रेंड आलाय. मेसेज येतो. आता मेसेज येतो म्हणजे आपल्याला ऑथेंटिक वाटतं. MSCB कडून मेसेज आला की तुम्ही पैसे भरलेले नाही, आज संध्याकाळी 9:30 वाजता तुमची लाईट कट होईल. किती काय दाखवली होती? जाते 9:30 वाजता लाईट कट. जर नको असेल तर ह्या नंबरवरती फोन करा. आपण त्या नंबरवरती फोन करतो. MSCBचा नंबर आपल्याकडे असतो, त्या वायरमनचा नंबर आपल्याकडे असतो, कंप्लेंटचा नंबर असतो, तरी पण आपण त्या नंबरला फोन करतो. मग बरोबर तुम्ही ट्रॅपमध्ये आम्ही जे तुम्हाला भीती दाखवलेली असते, लाईट बंद होईल, मला घाबरून फोन करतो. मग तो बरोबर प्रोफेशनल असतो. हे जे आहे यांनी ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास चांगला केला. ट्रेन त्याच्या अभ्यासानुसार समोरचं काय बोलाल त्याच्यावर त्याचं उत्तर तयार असतं. तुम्ही किती हे करा, तो तुम्हाला बरोबर झासेल. लाईट बंद करणार म्हणून सांगतो, मग फोन केल्यानंतर तो काय सांगतो, अरे मी तर पैसे भरलेले आहेत, तुम्ही नाही असं कसं म्हणता, माझी लाईट तुम्ही कसं काय कट करणार? नाही, तुमचं पेमेंट अजून झालेलं नाही आहे, तुम्ही किती पैसे कधी भरले वगैरे तुमचा अकाउंट नंबर द्या आणि तुम्हाला OTP शेअर करा किंवा लिंक आली असेल त्यात सर्व तुमची माहिती भरा. झालं, तुमची बँकेची माहिती गेली, पुन्हा बँकेचा ॲक्सेस तिकडे गेला. पटकन ट्रान्झॅक्शन होतं. 1 लाख रुपये डेबिट होतात का क्रेडिट होतात? डेबिट की क्रेडिट? बरेच लोक जे UPI वापरतात, लोकांना आपल्याला काय वाटतं, त्यांनी आपल्याला 5,000 पाठवले, क्रेडिट आणि डेबिट कळत नाही. म्हणून मी मुद्दाम प्रश्न विचारला, तुमच्या अकाउंटला यायचं असेल तर काय व्हायला पाहिजे?
पण शब्द काय असतो ते जर वाचलं तुम्ही व्यवस्थित, आपण काय बघतो फक्त फिगर 5,000 रुपये पाहतो, डेबिट की क्रेडिट समजत नाही, गडबडीत लक्ष देत नाही आणि मग 5,000 जातात. मग 5,000 डेबिटचा मेसेज आल्यावर काय पुन्हा फोन करतात, अरे हा चुकीने झालंच आहे, मी परत करतो, पुन्हा पुन्हा तीच प्रोसेस. असं करत करत खूप 4-4 लाख रुपये लोकांचे गेले. अजून एक शेवटचा मुद्दा, असे बरेच आहे. नायजेरियन फ्रॉड आहे. महिलांना, खास करून कमवत्या महिलांना एक इगो असतो, माझं इंग्लिश चांगलं आहे, या इगोचा फायदा घेतला जातो. समोरचा नायजेरियन असतो, कुठला तर तो एखाद्या निग्रोचा किंवा अमेरिकन म्हणजे युरोपियन व्यक्तीचा फोटो लावलेली प्रोफाईल पाठवतो, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. इंग्लिश व्यक्तीकडून आल्यावर महिला सुद्धा त्याला बळी पडतात, फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतात, चॅटिंग होतं, मी इंग्लंडमध्ये राहतो, असं करतो तसं करतो. तो तुम्हाला काय सांगतो, मी तुम्हाला गिफ्ट पाठवतो, फ्रेंडशिप गिफ्ट पाठवतो. मग गिफ्ट आपल्याला जे मागाशी मी सांगितलं कन्सेप्ट माहित आहे, इन्कम टॅक्स, डॉलर रुपयातला फरक, कस्टम, ह्या बरोबर ते तुम्हाला हे करतात. मग एक फोन येतो की तुमच्या नावाने असं असं $1.5 एक गिफ्ट आलेलं आहे, कुरिअर आलेलं आहे, ते तुम्हाला त्याची कस्टम ड्युटी भरावी लागेल, इन्कम टॅक्स भरावा लागेल, कुरिअर चार्जेस भरावे लागतील. असं करून 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 महिला खास करून खूप फसलेल्या आहेत. आमच्याकडे एक बकायदा कंप्लेंट रजिस्टर आहे, एका महिलेने 56 लाख रुपये भरले. सीआर नंबर काय परत? टीचर आहे. हा टीचर आहे. सीआर नंबर काय? 16/20 2020 मधली घटना, 16वा नंबर सीआर आमच्याकडे दाखल. 56 लाख रुपये भरले. आता नवीन आणखी एक, तर पुरुष असतात असं नाही, महिला असतात. इगो असतो, मला माझं इंग्लिश चांगलं आहे, इंग्लिश इथं बोला ना, तू त्याच्याशी कशाला बोलायचं, त्याच्याशी चॅटिंग करायची, त्याच्याशी चॅटिंग करायची. मग तो समोरची व्यक्ती कसं तुम्ही कमवते आहात. आता एक आणखी सीआर दाखल आहे, सोन्याचं दुकान आहे महिलेचं, त्या अशी चॅटिंग झाली. सोनं खरेदी करण्याच्या बहाण्याने तिला किती 16 लाख रुपये भरले. 16 लाख रुपये 16 लाखांना फसवलं. जेवढ्या मोठ्या फिगर आहेत त्या महिलांनी भरलेले. कारण हे जे आहे त्याला नायजेरियन फ्रॉड म्हणतो, फिशिंग. हा जो प्रकार सांगितला ना फिशिंगचा, सायबर क्राईम मध्ये याचा उल्लेख केला जातो. दुसरं आणखीन आता एक नवीन ट्रेंड आहे, डोक्यात आला होता, MSCBचा क्लिअर झाला विषय. तुम्ही पैसे कुणालाही आमिषाला बळी पडायची गरज नाही. काय कट होणार आहे, तू कट करायला घरी रात्री 9:30ला एवढी प्रॉम्प्ट MSCB आहे का? रात्री 9:30ला स्लाइड कट करायला एवढी प्रॉम्प्ट आहे का? हा पहिला सिंपल प्रश्न. आपण काय करतो, घाबरल्यानंतर किंवा अति उत्साहात, एकतर भीतीमध्ये आणि आनंदामध्ये सर्व कॉन्सिक्वेन्सेस, किंवा आपण सतत वेळ बुद्धी मराठीत म्हणून गुड कॉन्शियस विसरून जातो. गुड कॉन्शियस, चांगली बातमी जरी मिळाली तरी आणि भीती बसली तरी शांत विचार करा. 9:30 वाजता कोणता वायर येणार आहे कट करायला, आणि जरी झालं त्यांच्या चुकीनं एक रात्र अंधारात काढू,
Simple. ते आता जे आम्ही प्रबोधन करत करत पूर्वी यायचं तुमचं KYC अपडेट करा नाहीतर तुमचं खातं बंद होईल. आता लोक त्याला जागृत झाले. जेवढं सांगितलं तेवढंच. KYC नाही पण MACP म्हटलं की सांगणार, माहिती देणार, सगळी बँक डिटेल देणार, सगळं देणार. एकंदरीत त्याच्या पाठीमागचं काय आहे की भीती घातली. भीती घातल्यामुळं यामध्ये बरेच लोक बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्ट करतात. भारतामध्ये बिटकॉइन कायदेशीर नाही, बेकायदेशीर. जर त्या बाबतीत काही झालं तर आमच्याकडे तक्रारी दाखल होते. एक मुद्दा मी तुम्हाला विषय सांगतो. बऱ्यापैकी मी सायबर दुसरं आता जे हे झालं फ्रॉडचे. आता जे महिलांच्या विषयी सुद्धा आमच्याकडे गुन्हे दाखल होतात. सेक्शन 67 फक्त त्यासाठीच आहे. त्यामध्ये ABCD 67 मध्ये आहे. महिलांविषयी एखाद्या महिलेचा फोटो पाठवणे, त्याला प्रसिद्धी करणे, व्हिडिओ पाठवणे, या बाबतीत महाराष्ट्रातली पहिली शिक्षा नाशिकमध्ये लागलेली आहे महिलांच्या गुन्ह्याच्या बाबतीत. त्यामुळे आता ते पुढे चालून ते कंटिन्यूच होणार. आमच्या इकडे असेही गुन्हे दाखल आहेत ज्यावेळेस चांगले संबंध असतात, फोटो काय, व्हिडिओ काय, प्रायव्हेट क्षणाचे सुद्धा व्हिडिओ बनवले जातात. मग नंतर ते सोशल मीडियावर येतात. मग आमच्या इकडं गुन्हा दाखल. त्यामुळे महिलांनी काळजी घ्या. कुणीही असेल, स्वतःचा हसबंड जरी असेल तरी प्रायव्हेट क्षण मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेऊ नका. कृपया हे प्रिकॉशन घ्या. कारण नंतर तुमच्या हातात काहीच कंट्रोल नसतो. तुमच्या हातामध्ये काहीच कंट्रोल नसतो. समोरच्या सर्व आणि जो व्हिडिओ आहे एक गोळी समजूत असते की त्यांनी एका ठिकाणी एका मोबाईलमध्ये त्यांनी 10 जणांना शेअर केलं, तू 10 जणांच्याकडे केलं, 10 जणांनी पुन्हा हे केलं. तर असं एक उदाहरण होतं. एका व्यक्तीने पत्नीसोबतचे प्रायव्हेट क्षण मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवलं. पण तुमची गॅलरीचा ऍक्सेस कुणाला आहे तुम्हाला माहिती आहे? गॅलरीचा ऍक्सेस काही दिवसांनी ते पॉर्न वेबसाईट. आता एक आमच्या इकडं आता हा एक पार्ट वेगळा झाला की त्या व्यक्तीला शेअर करायचे नव्हते पती पत्नीचे संबंध, तरी सुद्धा पॉर्न वेबसाईट वरती आले. का? तुमच्या गॅलरीचा ऍक्सेस. एका नाही 2-4 वेबसाईट आहे. अजून नाही. आता आम्ही एक गुन्हा दाखल आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो गुगलला की या पॉर्न वेबसाईट वरती हा आमच्याकडे म्हणजे जो मी पहिला सांगितला नवरा बायकोचा तो सोडून वेगळा हा दुसरा इन्सिडेंट सांगतोय. प्रियकर प्रियसी गुन्हा दाखल झाला. त्यांनी पॉर्न वेबसाईटला अपलोड केले. त्या 1, 2, 3 आम्ही पत्र पाठवून गुगलला ते ब्लॉक करायला लावलं. पण असे ब्लॉक केले की दुसऱ्या कोणत्या तरी वेबसाईटला एक वेबसाईट ब्लॉक केली, पत्र दिलं आम्ही, दुसऱ्या वेबसाईटला दिसत. त्यामुळं प्रिकॉशन. आता आणखीन एक मी छोटस उदाहरण सांगतो. एक 7वी पास महिला, परवाची 7वी पास पण नसेल, दिसायला चांगली, इंस्टाग्राम नवऱ्याने ओपन करून दिलं. इंस्टाग्रामवर स्वतःचे व्हिडिओ व्हायरल करायचे. पर जिल्ह्यातला महाराष्ट्रातलाच एक 16-17 वर्षाचा मुलगा त्याला लाईक करायला लागला, तिचे व्हिडिओ लाईक करायला लागला. दोघांची मैत्री झाली व्हॉट्सअपवरती. दोघांनी एकमेकाचे फोटो न्यूड व्हिडिओ शेअर झाले. मुलगा तिच्या 35 वर्षाच्या महिलेच्या एवढा बुडाला की तिनं ज्यावेळेस व्हिडिओ कॉलिंग करणे किंवा हे करणं बंद केलं, तिच्या नवऱ्याला धमक्या, ते फोटो तिच्या नवऱ्याला. आता तो व्हिडिओ कुठं व्हायरल होईल? एकदा तुमचं रेकॉर्ड झालं
की त्याच्या कॉपी किती बनवू शकतात, मर्यादित नाही. त्यामुळं सोशल मीडियाचा मर्यादित वापर. आपल्याला असं वाटतं की माझा मोबाईल प्रायव्हेट माझा आहे, नाही. तुम्ही अशा काचेच्या बिल्डिंगमध्ये आहात की जिथं तुम्ही बाहेरचं काही पाहू शकत नाही, पण बाहेरून सर्वजण तुम्ही काय करता पहा. आता तुम्ही फ्लिपकार्टला एखादी गोष्ट मागवली, मोबाईलची चार्जर मागवलं, तर तुम्हाला त्या संदर्भाने 10 ॲड आहेत. तुम्ही ज्यावेळेस गुगल किंवा शॉपिंग ॲप ओपन करणार, येणार की येतात की नाही येतात. इतरांना कसं कळालंय, इतरांना कसं कळालं, याचाच अर्थ ते तुम्ही काय करता याच्यावरती सर्वांचं लक्ष आहे, सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळं काय करायचं, काय काय आपण करतो याच्यावर सगळ्यांचं लक्ष असल्यामुळं तुम्ही ती गोष्ट सिक्रेट आहे समजू नका. कृपया ही चूक करू नका. तुमचा मोबाईल तुमचा नाही, तो कुणाचा आहे, सॅमसंगचा आहे, ॲपलचा आहे. तो कंपनीशी प्रामाणिक आहे, तुमच्याशी नाही. तुम्ही जे ॲप डाउनलोड केले तुमच्याशी प्रामाणिक नाही, ते त्या कंपनीशी प्रामाणिक, ते त्याचं काम बरोबर करतात. ते तुमचा मोबाईल आहे म्हणून तुमच्याशी प्रामाणिक नाही, तो त्या कंपनीशी, त्या ॲपशी प्रामाणिक आहे. एवढं सिंपल डोक्यात ठेवा. मोबाईलमध्ये आता बऱ्याच एक आणखी उदाहरण सांगतो. इथं एका कंपनीमध्ये महिला कामाला होती सर्व्हिसला. तिच्या सोबत असलेला एक व्यक्ती ती वॉशरूमला जाताना मोबाईल ठेवून गेली. लॉक नाही, पासवर्ड नाही, काही नाही. त्यांनी बरोबर त्याला सोशल मीडियाचा ऍक्सेस घेऊन इतरांना फोटो पाठवणे, हे करणे, तुझ्या मोबाईलवरून दुसऱ्याला तुझ्या मोबाईलचा. आता मला सांगा, हा तो मगाशी मुद्दा जो मला सांगायचा होता तुम्ही सांगा. गुन्हेगार काय करतात, आपल्या सिस्टम मधला जो लॅपन आहे, कुणीव आहे, त्याचाच गैरफायदा आहे. उदाहरणार्थ हे जे गुन्हेगार आहे SMS करत नाही किंवा डायरेक्ट कॉल करत नाही, व्हिडिओ कॉलच असतो किंवा व्हॉट्सअप कॉल असतो किंवा व्हॉट्सअप चॅटिंग असतो. कारण व्हॉट्सअप लोकेशन ट्रेस होत नाही, व्हॉट्सअप कॉलचं रेकॉर्ड राहत नाही. गुगलने फॅसिलिटी दिली आहे आपल्याला, एक मोबाईल हँडसेटवरती किंवा एका सिमवरती 4 जण एक अकाउंट चालवू शकतात. त्यामुळे जरी तुमचा मोबाईलमधून सिम कार्ड काढलं, व्हॉट्सअप ॲप त्याच्यावर इन्स्टॉल केलं, सिम कार्ड काढलं, तरी त्या तुमच्या हँडसेटमध्ये व्हॉट्सअप चालू राहतं. कुणी याचा अनुभव घेतलाय? व्हॉट्सअप जरी तुम्ही काढलं सिम तरी व्हॉट्सअप सुरू राहतं. म्हणजे गुन्हेगार काय करतात, कुणाच तरी तुमच्यासारख्याचा मोबाईल चोरायचा, सिम कार्ड काढून टाकायचं, व्हॉट्सअप सुरू राहील, लोकेशन ट्रेस होत नाही. हा मोठा आपली एक भोळी समजूत आहे. जे दिसतंय ते सत्य आहे, नाही. सायबरमध्ये जे दिसतंय ते सत्य नाही, एवढं धरून चालतं. व्हॉट्सअप तो कॉल करतोय, आपल्याला वाटतं की हा त्याचा नंबर आहे, नाही, तो दुसऱ्याचाच असतो. आता असे काही ॲप आहेत की मोबाईल नंबर दाखवणार तुमचा, मला ज्यावेळेस कॉल येईल त्यावेळेस दाखवणार तुमचा, पण ॲक्च्युअल कॉल तुम्ही करत नसणार. त्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेला IP ॲड्रेसचाही किंवा IMEI CDR पण काढतो. म्हणजे कधी ज्यावेळेस आम्हाला हे वाटेल की समोरची जे आरोपीच्या सध्या पिंजऱ्यात असलेली व्यक्ती इनोसंट आहे, तर तेवढ्या खोलात जातो, नाहीतर नाही. तर मी बऱ्याच
गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. प्रिकॉशन काय घ्यायच्या, 2 स्टेप व्हेरिफिकेशन, प्रोफाईल लॉक हे मस्ट आहे. तुमचा मोबाईल लॉक पाहिजे. मोबाईल लॉक नसला तरी कुणी तुमचा मोबाईल व्हॉट्सअप, आता हे व्हॉट्सअपचे जे फीचर आहेत त्याचा गुन्हेगार फायदा घेतात. दुसरे फीचर्स, बँक अकाउंट, मी मगाशी बँक बोलता राहून गेलो की बँक KYC जो प्रकार आहे आपल्याला नको वाटतो. मध्ये बँकेने कंपल्सरी केलं होतं, पण जनधन अकाउंटला KYC कंपल्शन नव्हतं सुरुवातीला. हजारो लोकांचे, लाखो लोकांचे जनधन अकाउंट हे बोगस. इंटरनेट बँकिंग ऑनलाईन तुम्ही खातं ओपन करता, तिथं KYC व्हेरिफिकेशनची प्रोसिजर नाही. असे बरेच बँक आहेत की जे ऑनलाईन खाते ओपन करताना KYC फक्त मागतात, व्हेरिफिकेशन होत नाही. आणि आपण तर काय करतो, कुठेही आधार कार्ड, पॅन कार्ड कुठेही झेरॉक्स देऊन देतो. आधार कार्ड, पॅन कार्ड देताना त्याच्यावरती लिहा. बेसिक अपेक्षित काय होतं, ज्यावेळेस आधार कार्ड तुम्ही द्याल कुणाला तर कशासाठी दिलं त्याच्यावर सही करा आणि खाली तारीख टाका, कुठं दिलं, का दिलं. तर आपल्या आधार कार्डशी काय काय लिंक आहे माहिती आहे? आपल्या नावाने किती बँक अकाउंट आहेत कधी शोधण्याचा प्रयत्न केला का? आपल्या नावाने कधी किती सिम अलॉट झालेले आहेत? नाही कधी. तुमच्या, आता मी जे सांगितलं, तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारे कुठेही ऑनलाईन खातं ओपन होऊ शकतं. बऱ्याच बँकामध्ये सुद्धा व्हेरिएशन आहे. काही बँका स्पॉट व्हेरिफिकेशन करतात तर काही करत नाही. अशा वेळेस काय होणार आहे, जर एखाद्या व्यक्तीच्या नावाने जर खातं ओपन असेल, क्राईम घडला, पैसे त्या खात्यात आले, तर आम्ही काय व्हेरीफाय करतो की व्यक्ती राहणार कुठली आहे, त्याचा मोबाईल नंबर, त्याचं लोकेशन आणि ते बँक खातं कुठं आहे आणि पैसे कुठं काढले, त्या गोष्टी व्हेरीफाय होतात. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही, परंतु प्रत्येकाने व्हेरीफाय करून घ्या की आपल्या नावाने किती बँक खाते आहे, किती सिम कार्ड आहे. तर आपण मला ऐकलं, बरंच सांगण्यासारखं आहे. आपण मला ऐकलं. आता पूर्वी साहेब आपल्याला काही PPTच्या द्वारे माहिती देतील, ती ऐकून घ्यावी. सरांनी आम्हाला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल आपला संस्थेचा सरांचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. सरांनी जवळजवळ पूर्ण पोर्शन कव्हर केलेलं आहे, काहीच सोडलेलं नाही. सर स्वतः LLB आहेत आणि नाशिकमध्ये त्यांचा हातखंड आहे गुन्ह्यामध्ये डिटेक्शन करण्याचा. आरोपीला शेवटपर्यंत शिक्षा मिळवून देण्यापर्यंत त्यांचा हातखंड आहे. नाशिकमध्ये नाव आहे. महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये त्यांनी पोस्टिंग केलेली आहे. एव्हन PTC तिथं पोलीस ट्रेनिंग सेंटर असते खंडाळ्याला, तिथे सुद्धा त्यांनी नवीन जे पोलीस भरती होतात तिथे सुद्धा त्यांनी शिक्षक म्हणून म्हणजे ॲज अ पार्ट म्हणजे टीचर म्हणून सुद्धा सरांनी तिथे काम केलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. प्रथम विचारतो सगळ्यांना, काल गुरुपौर्णिमा होती, तर सर्व गुरूंना माझा वंदन, धन्यवाद. कारण मुलांना घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, सर्वांच्याकडे असेल, कुणाकडे नाही असं कोणीच नाही. आपण त्या मोबाईलला आपण स्मार्ट मोबाईल म्हणतो, स्मार्ट, पण आपण यूज करतो, आपण स्वतः स्मार्ट आहे का हा कधी विचार केलाय म्हणून? स्मार्ट मोबाईलला अँटीव्हायरस किती जणांच्या हात वर करा? 1 2 3 बघा किती जणांच्या मोबाईलला अँटीव्हायरस आहे. मोबाईल जर स्विच ऑफ झाला, बाय चान्स चार्जिंग झाला नाही किंवा
तर आपल्याला कसं होते फिलिंग कोणी घेतलं का अनुभव कसं वाटतं असं वाटतं काय ना काय विसरले आपलं म्हणजे जीवनावश्यक वस्तूमध्ये त्याचा उल्लेख केला पाहिजे गव्हर्नमेंटनं असं वाटतं मला जितकं चांगलं आहे तितकं वाईट आहे त्यासाठी म्हणतो त्यांना तुम्ही त्याला वॉल करून घ्या वॉल आपले सर्व डाटा कोणीच वॉलेटला कॅरी करत नाही माझ्या मते मोबाईल बँकिंग असू दे फोटो असू दे कॉन्टॅक्ट असू देत इव्हन एटीएमचे क्रेडिट कार्डचे पिन सुद्धा आपण सेव्ह करून ठेवतो नावानिशी तर सगळ्यांनी अँटीव्हायरस मारून घ्या आपण चहा प्यायला गेलो किती खर्च होतो 100-150 रुपये खर्च होतो 100 रुपये अँटीव्हायरस मिळतो वर्षाची वॉरंटी का करून घ्या म्हणतो माहिती काय आपण मोबाईल ऑन केला की आपण पहिला काय करतो मोबाईल ऑन करतो त्याच्यातून मेलेसिस लिंकद्वारे मेलेसिस व्हायरस येतो आपला डाटा एन्क्रिप्ट केला जातो हॅक केला जातो तुमचा मोबाईल कोणाचा माझ्यावर 5 मिनिटाचा दिला तर तुमचा मोबाईल मी हॅक करून देतो पण तुम्हाला समजणारच नाही स्पाय ॲप आहे दिसणार नाही तुम्हाला वाटणार नाही की माझा मोबाईल हा दिसणार नाही तुम्हाला पण तुमचे इच कॉल इच SMS इच फोटो तुम्ही काय वापरताय काय नाही कुणाशी बोलताय कुणाशी चॅट करताय मी तुमच्या मोबाईलवर मेसेज पाठवू शकतो म्हणजे किती बाहेर आहे का आणि आपण थोडा शुल्लक त्याच्यावर दुर्लक्ष करतो आपल्याला जाऊ दे कोण घाला 100 रुपये कधी आपण इन्क्वायरी बी केली नसेल मोबाईलला बी अँटीव्हायरस असतो आयपॉडला असतो लॅपटॉपला करून घेतो पण मोबाईलला कोणीच करून घेतो जाऊ दे चेष्टेचा विषय पण करून घ्या माझं असं मत आहे सायबर क्राईम बोरिंग विषय आहे मगाशीच पाहिलं सगळ्यांचे मोबाईल बघत होते पर्याय नाही त्याला इलाज नाही कारण आपलं फ्युचर त्यावर अवलंबून आहे मोबाईल आपल्या पॉकेटमध्ये पैसे किती ठेवतो आपण सर्व सॅलरी पर्सन बरोबर आहे सॅलरी पगार नोकर आता पूर्वी पगार ना रोख मिळायचा सरकारी कार्यालय किंवा प्रायव्हेट कार्यालयामध्ये एक भाऊसाहेब असायचा तो आपला पगार काढून आणायचा महिन्याच्या एंडिंगला ट्रेझरीमधून कॅश आणायची मोठी पेटी असायची त्याला गार्ड असायचं पोलिसांचं किंवा तुमचं प्रायव्हेट गार्ड असायचं आणि मग तो ते 5 रुपये 10 रुपये तिकीट असायचं ना ते आपण त्याला काय म्हणतो रेव्हन्यू स्टॅम्प म्हणतो ना ते तिकीट चिटकवायचं अर्धी सही त्याच्यावर त्याच्या सगळे रोख पगार घेऊन यायचं आणि आपण घरात ठेवायचे पैसे बरोबर आहे त्यानंतर 2008-9ला ATM आलं का डिजिटलायझेशन लोकांचा वेळ वाचावा पेपरलेस व्हावं पण जसं तंत्रज्ञान येतंय ना त्याच्यासोबत ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज सुद्धा येतात पण आपण काय करतो फायद्याकडे फक्त बघतो जो तोटा असतो ना त्याच्यामध्ये आपण कसं अवेअर व्हावं आपण विचार करत नाही जातो असं आहे आता सायबर सरांनी विचार घेतला मी थोडं टेक्निकल टिप घेतो आणि त्याचे अवेअरनेस कसं असतं ते सांगतो फिशिंग माहित आहे कुणाला आता तुमच्या संस्थेची वेबसाईट आहे बरोबर आहे आपल्या संगणकीय भाषेमध्ये ए असतो ना ए सेकंड लिहित नाही कसा लिहिला जातो माहिती आहे आपण लिहितो वेगळा आणि त्या कॅम्प्युटरच्या भाषेमध्ये वेगळा असतो माहिती आहे जे सिमिलर शब्द आहेत त्याचा वापर करून तुमच्या संस्थेची किंवा तुमची स्वतःची तुमच्या नावाची वेबसाईट किंवा मेल आयडी तयार केली होती म्हणजे सिमिलर तुम्हाला कळणार नाही काहीच तुम्हाला फ्लिपकार्टची वेबसाईट मिळेला अरे फ्लिपकार्टचंच पेज आहे हा असं पेज केलं जातं सिमिलर काही सुद्धा फरक नाही फक्त डॉट डॅश थोडा चेंज करून सिमिलर ती वेबसाईट बनवली जाते आणि ती गुगलला अपलोड केली जाते किंवा अदर कुठल्याही ब्राउझरला अपलोड केली जाते आणि आपण सर्च केल्यानंतर ते वरती आपण त्यात एंट्री केली की आपण परचेस करतो किंवा काय करतो मग आपण फेक वेबसाईट जातो ना फ्रॉडस्टरच्या आपण हातामध्ये आपलं आर्थिक व्यवस्था देतो आणि आपण फसलो जातो फिशिंगमध्ये काय करावं आपण अवेअर घ्यावं वेबसाईट पूर्ण पहा पूर्ण ओरिजिनल कुठली आहे खात्री करा डॉट आहे का नाही का
जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये फसतात नोकरीसाठी. जो गरजू व्यक्ती असतो नोकरी, ज्याला आपण जॉब लागायचे आपण किती आपण रिझल्ट पाठवतो, इकडे पाठव तिकडे पाठव, आपण पाहत नाही ती वेबसाईट बरोबर आहे का. shine.com आहे, naukri.com आहे, याच्या सिमिलर वेबसाईट बनवली जातात, सेम सिमिलर, काही सुद्धा फरक नसतात. आणि जिथं पैसे पे करायचा विषय असतो ना त्याच्यामध्ये एक लिंक दिली जाते पैसे पे करायला, आणि त्या लिंकद्वारे मग आपल्याला मग ते आपल्या डेबिट कार्डची माहिती, CVC नंबर, एक्सपायरी डेट, आलेला OTP टाकला होतो, म्हणजे आपण हा डेटा स्वतःहून त्यांना देतो. आता मागाशी विषय झाला तुम्हाला हॅकचा. एखादा स्पाय ॲप किंवा आता सॉफ्टवेअरमध्ये वापरलं जातं वर्क फ्रॉम होम, माहिती आहे का विषय, आता कोरोनामध्ये मोठा विषय झाला. तर त्याच्यामध्ये असे ॲप तयार केलेले आहेत, सॉफ्टवेअर तयार केलेले आहेत की जेणेकरून लोकांचा हेल्पफुल व्हावं, वेळ वाचावा. म्हणजे त्याच्यामध्ये एनिडिक्स आहे, टीमव्यूअर आहे, अशा प्रकारचे भरपूर आहेत ॲप, भरपूर विविध प्ले स्टोरला भरपूर ॲप आहेत. हे जर आपण डाउनलोड केलो, त्याच्यातला जो कोड असतो 6 अंकी 4 अंकी कोड जर दिला तर मी घरी बसून तुमचा PC किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल तुमचा हॅक केला जातो, म्हणजे वापरला जातो. चांगल्यासाठी आपण याचा फायदा करू. मग हॅकर लोक काय करतात, ते तुम्हाला सांगतात हे ॲप डाउनलोड करा, आपण स्वतःहून डाउनलोड करतो. आपण कधीही त्याचं डिस्क्रिप्शन बघत नाही की डेफिनेशन काय आहे, कसा आहे, कशासाठी यूज केला जातो. आपण गुगलवर जाऊ, गुगल चांगले आहे वाईट आहे, आणि चांगल्यासाठी यूज करायचा. गुगलवर जाऊन ते टाका ना, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बघा त्याचे काय आहे, डेफिनेशन काय वर्क केला जातो. आपण पाहत नाही, डाउनलोड करतो, कोड बी देतो, स्वतःहून ऍक्सेस देतो, आणि पैसे फसल्यानंतर मग आपण पोलिसांना देतो. डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये 10 सेकंद आपण जर पेटीएम कुठलाही वॉलेट घ्या, हजारो वॉलेट आहे, पेटीएम टू पेटीएम जर ट्रान्झॅक्शन केलं किती वेळात पैसे पोहोचतात? विदिन सेकंड. एवढेही लोकांना कळत नाही, अवेअर नाही की लोकांना हे अज्ञान आहे. आणि याच्यामध्ये शिक्षणाचा काही संबंध नाही. हायली एज्युकेटेड लोक ह्याच्यामध्ये फसतात. आपल्याला कळत नाही, एखादी वस्तू घ्यायची विकत एका दुकानात गेलो, आपण काय करतो, त्याचा QR कोड असतो, आठवतो, त्याचा असतो UPI ID किंवा त्याचा QR कोड त्याचा असतो, आपण त्याचा स्कॅन करतो आपल्या मोबाईलमध्ये, बरोबर आहे. पण हॅकर काय करतात, त्याचा QR कोड देतात आपल्याला, आणि त्याच्या खाली लिहिलेलं असते डेबिट म्हणून बारीक अक्षर, कुणी पाहत नाही ते डेबिटचं QR कोड असतो, आणि आपण त्याचा स्कॅन केल्यामुळे करतात आपले पैसे जेवढी रक्कम टाकली असते ना वरती त्यापेक्षा जास्त रक्कम जाते. हॅकिंग, मेल आयडी हॅक करणं, वेबसाईट हॅक करणं. आता मध्ये आमचे नवीन सुधारणा आहे, ठाणे शहर पोलीस, त्यांची गव्हर्नमेंटची वेबसाईट हॅक झाली होती, माहिती आहे का, पोलिसांची सुद्धा वेबसाईट हॅक होती. काही स्थिर नाहीये. ज्या डिजिटल याच्यामध्ये काय बेसिक जे रिक्वायरमेंट दिले ते पूर्ण केलं. आपला पासवर्ड 2 महिने 3 महिन्यामध्ये चेंज करा, कुणी करते का चेंज? मोबाईल सुद्धा करत नाही, आपण एकदा ठेवला तर तोच असतो. बेसिक आहे, चेंज करावा. कुठेही अननोन ठिकाणी यूज करू नये. मेल आपण कुठे गेलो, पहिला सायबर कॅफे भरपूर होतं, आता कोण जात नसेल मला वाटतं, प्रत्येकडे इंटरनेट आहे. सायबर कॅफे गेले म्हणजे आपण काय करतो, तिथंच यूज करतो. तिथं असते ना सेव्ह किंवा डोंट सेव्ह, आपण बघत नाही, गडबडीत आपण सेव्ह करून टाकतो, ऑटोमॅटिक चालू होतो. आपल्या मोबाईलमध्ये किती ॲप आहेत सोशल मीडियाचे. आपण एकदा ॲप डाउनलोड केला, तर पासवर्ड युजर नेम टाकला, तर परत कधी टाकतो का? नाहीच, कधीच टाकत नाही. आपला मोबाईल हरवलं काय आहे? मी पूर्वी मुंबईत जॉब करायचो 8 वर्ष, यापूर्वी मला काहीच माहित नव्हतं सायबरचं. मी ज्यावेळी 2013ला ज्यावेळी फेसबुक अकाउंट ओपन केलं, माझ्यासारखे तुम्ही सुद्धा सर्वांनी आपला मोबाईलवर ठेवला असेल पासवर्ड, बरोबर आहे ना? सहज हॅक होण्यासाठी नाव असतं, आपलं नावाने करतो. पासवर्ड बनवण्यासाठी कंडिशन दिलेली असते, स्ट्रॉंग पासवर्ड, मीडियम पासवर्ड. त्याच्यामध्ये वापरा ना, संख्या वापरा, अक्षर वापरा, डॉट वापरा, @ वापरा, हॅश वापरा. सहजासहजी हॅक होऊ नये, कुठलाही सगळ्या घटनाला लागू आहे. कुठे लिहून ठेवू नका. आपण लिहून ठेवायची सवय असते, मोबाईलमध्ये असू दे, डायरी असू दे. डायरी आली तर काय करणार? आमच्याकडे तक्रार येतात ना, पॉकेट असते, पॉकेटमध्ये ATM असते,
ATM ला लागून त्याच्यावरतीच लिहिलेले असते, डार्क मध्ये चिटकून लिहिलेले असते पासवर्ड त्याला. जे एखाद्याला घालून कोणी चोर असू दे किंवा नसू दे, साध्या माणसाला तर ते ग्रेडी लालची होणार, तू काढणारच पैशातून. साधी गोष्ट. पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा, कुठेही अननोन जागी यूज करू नका. डेटा सेव्ह करत असतोय ते सेव्ह होऊन देऊ नका. आपण ज्यावेळी इंटरनेट वापरत असतो, वेगवेगळ्या वेबसाईटला आपण भेट देतो, सफरिंग करतो. ह्या वेबसाईटला सफरिंग केल्यामुळं आपला गुगलला असणारा, आपण गुगल रोज करत असतो, गुगलला असणारा रजिस्टर मेल आय डी आपली आयडेंटिटी असते, आणि प्लस आपला जो मोबाईल नंबर, हा त्यांच्याकडे हा डेटा दिला जातो. तर या कंपन्यांचे जे कुकीज असतात, कुकीज माहिती आहे प्रकार काय माहित आहे? कुकीज काय करतो, हा डेटा सेव्ह करून घेतला जातो, आणि ह्या कुकीजचा डेटा ती कंपनी संबंधित ग्रे किंवा ब्लॅक मार्केटमध्ये लाखो करोड रुपयाला डील केली जाते. माहिती आहे का? जसं फेसबुक आहे किंवा व्हॉट्सअप आहे किंवा फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, इन्शुरन्स कंपन्या, सगळ्या हा डेटा करोडोमध्ये विकला जातो. आणि ह्या करोडोमध्ये विकल्यामुळे काय होतंय, आपण समजा आपण शॉपिंग करूया, हे फ्लिपकार्टच्या वेबसाईटला भेटत असेल, समजा आपल्याला कुर्ता पायजामा पाहिजे किंवा अदर ड्रेसेस, तर त्याच प्रकारचे तुम्हाला ऍड येतात. काय येतात ऍड? हा कुकीजचा डेटा संबंधित कंपन्याला करोडोमध्ये विकला गेल्यामुळे त्या लोक तुम्हाला त्या प्रकारचे ऍड येतात. इव्हन फेसबुक बघताना सुद्धा आपल्याला ऍड येतात. आपण एखादी बुटाची ऑर्डर आपण लाईक केला असेल, कार्टमध्ये सेव्ह केला असेल किंवा परचेस केला असेल, तर त्या प्रकारचे तुम्हाला ऍड येतात. किंवा फर्निचर आपण हे करत असेल तर कुकीजचा डेटा ते आपल्याला सुद्धा येतो, परमिशन येते. मोबाईल हा सिक्युरिटी बनवायला लाखो करोड रुपये खर्च केले जाते. कंपनी सॅमसंग असू दे, कुठली कंपनी, आपो बिपो, कुठली कंपनी असू दे, लाखो करोड रुपये खर्च केले जाते. पण त्याचा सिक्युरिटी ब्रेक आपण करू स्वतः. मी अँटीव्हायरस का वापरा म्हटलं माहिती आहे मगाशी तुम्हाला, की एखादी मेलॅसिस व्हायरस किंवा काहीतरी एखादा लिंक जर आली तर हार्मफुल असेल ना, तर इंडिकेट करते, आपल्याला इंडिकेटर देते. आपण जर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक डाउनलोड होतो आणि ऑटोमॅटिक आपला मोबाईल हॅक होऊन जातो. त्यासाठी म्हणतो सर्वांनी अँटीव्हायरस वापरा. त्याच्यामुळे आपल्याला कळून जाईल की बाबा काय चांगलं आहे काय वाईट आहे, कुठल्यात आपण सर्च करावं कुठल्यात न सर्च करावं, हे आपल्याला कळून जातं. त्यामुळे हॅकिंग संदर्भात लोकांनी काळजी घ्या. कुठेही अननोन जागी यूज करू नका, पासवर्ड कुठेही सेव्ह करून ठेवू नका. सिमिलर जरी वेबसाईट आली तर आपण व्हेरीफाय करा. आता काय काय ठिकाणी वेबसाईटमध्ये असतं ना, HTTP डबल/ असतो ना, वेबसाईटच्या पुढल्या स्टार्टला सोडत असतो, पुढे लॉक आहे का बघा. आपण बघत नाही का, ते लगेच सर्च करतो का, मला घाई एवढी असते ना, आपण तो इंडिव्हिज्युअल कोण बघत नाही, ते हा खरी आहे वेबसाईट किंवा वाईट आहे वेबसाईट कोणीच बघत नाही. लॉक असतो, कधी कधी टीच्या पुढे S एक्स्ट्रा असतो, बघत नाही आपण. कधी स्लॅशच्या पुढे डबल डॉट नसतोच, ते बघा म्हणजे कळेल आपल्याला, आपण फसणार नाही. नोकरीचा आपण फसू नको. माझ्याकडे अर्ज आहे, अजून गुन्हा दाखल केलेला आहे, 35 लाखाला माणूस आहे, केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, एअरपोर्टमध्ये जॉब लावतो म्हणून मागील 3 महिन्यापासून 35 लाख भरले. 35 लाख. आता मला सांगा, शिक्षणाचा काही संबंध आहे गेले? मोठाही आहे, 30-35 वर्षाचा माणूस होतो. थांबा ना कुठेतरी. आपल्याला धोका, आपले सेन्स माणसाला म्हणतात ना, मी एवढा हुशार नाही तुमच्यावर पण तरी सांगतो, 6 सेन्स असते म्हणतात. आपण जागरूक नसतात. फिअर म्हणा, ग्रीडी म्हणा. आपल्याला एखादा ठेस लागला तर आपण सुधारतो माणूस. काय म्हणतो, एकदा ठेस लागली तर काय म्हणतो, अहो पुढे तर आपण नेक्स्ट टाइम तर आपण चुकणार नाही. स्टेप बाय स्टेप, हे कारण ते कारण, कागदपत्र व्हेरिफिकेशन, हे पासपोर्ट विजा, हे ते सांगून त्याला 35 लाख भरून घेतले. जमीन विकली गावची त्यांनी. हव्यास फक्त काय, जॉब मिळेल, स्थिरता मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, दुसरं काय. हातचं आहे ते वडिलांची पूर्ण जमीन विकली तर विकली, वडिलांची ते वडील जॉबला होते कुठे तर गव्हर्नमेंटमध्ये, त्यांचे जे काय आयुष्यभराची जी कमाई होती, पुंजी होती, ती सुद्धा घालून. अजून एक आहे लॉटरी स्कॅम. लॉटरीमध्ये तर एक महिला आहे, अडाणी महिला आहे, तिला टायपिंग बी करायचं नाही. ते एक मेसेज होतो, सगळ्यांना असेल ना, अननोन नंबरवरून एक कौन बनेगा करोडपतीचा एक व्हिडिओ होतो आणि खाली मेसेज असतो. त्याच्यामध्ये कॉल करतात, 25 लाख लॉटरी, तुम्हाला स्विफ्ट गाडी लागल्या, ही गाडी लागल्या, हेरियर गाडी लागल्या.
त्या महिलेनं तर तिला टायपिंग करते ते कॉल व्हिडिओ ऑडिओ कॉल असतो ना व्हॉट्सअपला त्याद्वारे संभाषण करायचे. अकाउंट नाही ते मॅडमचं. नवऱ्याने कुठेतरी विकलेली जमीन विकली ती आपल्या गावाला ग्रामीणमध्ये आळेवाडी पुढे 14 लाख का 15 लाख घरात कॅश आणून ठेवली होती आणि त्यात ते 10 लाख रुपये भरून दिले. नवऱ्याला माहित नाही. नवऱ्याचं दुकान आहे लेदर बॅगचं शालिमारला. म्हणजे बघा 10 लाख एका महिन्यात गायब. तर नवऱ्याला हाकून दिली ना. मग काय करणार तो आता? राग असतो ना शनिक असतो नंतर आठवला. आणि हे कधी कोरोनामध्ये झालं अगदी स्टार्ट म्हणजे इतकी कडक होतं ना जायला परमिशन नसायचं सगळेच लोक आपल्या घरात त्या काळात त्यांनी अजून त्याला डिटेक्ट नाही. त्याच्यामध्ये सगळे व्हर्च्युअल व्हॉट्सअप नंबर केले. आपण व्हॉट्सअप डाउनलोड करतो आपण मोबाईल नंबर रजिस्टर करतो. रजिस्टर केलं तर काय होतं एक सांघिक मोड होतो आपण रजिस्टर करतो. हे सिम कार्डचं झालं. हजारो कंपन्या आहेत अशा व्हर्च्युअली परदेशाच्या आहेत इंडियन आहेत. तुम्ही डाउनलोड केला 7 दिवस फ्री असतात. 7 दिवसाचे जास्त पैसे असेल तुम्हाला डॉलरमध्ये पैसे पे करावे लागतात. तर त्याच्यामध्ये आपण कोणत्याही देशात जसं आपला 91 आहे प्लस 91 तसं अमेरिकेचा 00 प्लस आहे. कोणत्याही देशाचा कोड नंबर घेऊ शकतो. कोणताही नंबर इव्हन तुमचा नंबर सुद्धा घेऊ शकतो मी. त्याला कोणतीही सिम कार्डची गरज नाही. कॉल करू शकतो व्हिडिओ कॉल करू शकतो व्हॉट्सअप रजिस्ट्रेशन करू शकतो. इव्हन तुमचे सोशल मीडियाचे सगळे प्लॅटफॉर्मचे प्रोफाईल मी रजिस्टर करू शकतो. बघा किती तुम्हाला. आणि त्याची काहीही माहिती मिळत नाही. त्याचा काही डेटा मिळत नाही. आपण जर आपल्या देशात असेल तर आपले इंडियन लॉ सगळे लागू आहेत त्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना. पण बाहेरच्या देशात आहेत त्यांना काय माहिती आहे का? आपल्याला प्रत्यार्पण करायला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का? एखाद्या देशाचं दुसरं प्रत्यार्पण करावं आपल्याला फक्त 25 देशाची करार झालेली आहे. तेच आपल्याला फक्त बांधलेलं आहे. आपण त्यांना ते आपल्याला सांगितलं. एखादा चायनामधला बसलेला हॅकर आहे तुमचा मोबाईल हॅक केला किंवा आपली गव्हर्नमेंटची वेबसाईट हॅक केली तर त्याची माहिती कोण देणार आपल्याला? चायना सपोर्ट करेल नाही करेल. मग त्याला दुसरी पद्धत आहे एमलॅक म्हणतात त्याला म्युच्युअल लिगल असिस्टंट. जसं भारताचं जे इंडियन पोलीस आहे तसं जगाचं एक इंटरपोल असते. आय थिंक स्पेनमध्ये काय ते त्यांच्याशी आपण कंडक्ट करायचं. इतकी लेंदी आणि डीपमध्ये प्रोसिजर आहे. पूर्ण इंग्लिशमध्ये असते. 10 ऑफिसमध्ये तो प्रिपेअर केला जातो. क्युरियाकडून 2-2 वर्ष 3-3 वर्ष माहिती मिळत नाही. एखाद्या महिलेसंदर्भात गुन्हा असेल तर आपले मीडिया किंवा लोकल सोशल वर्कर का बसून देतील का सांगा. अशी परिस्थिती आहे बाहेरच्या. त्यामुळे हे आपले हे आहेत सगळे बाहेरचे आहेत. इंडियन कुठलाही सांगा. फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे इन्स्टा आहे कोणताही सांगा. फ्लिपकार्ट अमेझॉन आपले नाही ते सगळे बाहेरचे देशच आहेत. आपले लॉ त्यांना बंधनकारक नाही. आपले चांगले कॅबिनेट मिनिस्टर होते रविशंकर प्रसाद नाही. त्या माणसाने खरंच बरं का मी कुणाची स्तुती करत नाही. कुठल्या पक्षाचं नाही काही नाही. कारण पोलिसाला कोणतेही जात पक्ष कोणता काही नाही. त्या माणसाने खरंच ह्या जे विदेशी प्लॅटफॉर्म आहेत सगळ्यांना धारेवर धरले. आठवत आहे का मला टाइम आउट दिलतात सगळ्यांना बघा ना. पण त्याच माणसाला ह्या एवढ्या एजन्सीने एवढी स्ट्रॉंग त्यांची लॉबी आहे त्या माणसाला चेंज केलं. ट्विटर आपल्याला काही माहिती देत नाही. लिंक्डइन आपल्याला काही माहिती देत नाही. काय क्राईम घडू दे काही घेऊ दे. पण त्या माणसाने या ज्या जेवढे प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईनचे त्या सगळ्यांना एक टाइम म्हणून दिलं होतं की मी माहिती 7 दिवसाच्या 4 दिवसाच्या माहिती द्यावी. आमची लिगल व्हावे. आमचे जे कंटेंट एखादे वादग्रस्त मजकूर आहे राजकीय असू दे धार्मिक असू दे भरपूर गुन्हे दाखवतो त्यातले रिमूव्ह सुद्धा होत नाही त्या. सरांनी मगाशी ती ही केस सांगितली आठवते का तुम्हाला? महिला होते एका मुलाबरोबर त्याचे रिलेशन होतं त्याची प्रेम होतं काय होतं ते सांग. तर त्याच्यामध्ये त्यांनी फोटो त्यांनी शूट करून घेतले होते. नंतर दोघांमध्ये काहीतरी बिनसलं. नंतर दुसरी मुलगी पकडली. दुसरी मुलीचे फोटो काढले. तिचंही बिनसलं. कसं असते जेवढं आपण ह्याच्या आहारी जाईल ना इंटरनेट आपण विकृत पण होतो. विकृत माहिती आहे ना आपल्याला ते विकृत आहे ह्याचा भविष्यामध्ये गैरवापर होऊ शकतो. पण आपण का काढून घेऊ शकतो? त्याने काय केले ज्यावेळी बिनसलं त्या रागामध्ये मनात राग आला. ज्यावेळी राग येतो ना आपल्या बुद्धीवर संतुलन राहते त्यातला प्रकार आहे. त्यांनी काय केले इतक्या वेबसाईटवर त्यांनी ते न्यूड फोटो अपलोड करून दिले ना
आज सगळ्या पोलिसांना समजलं की कुठल्या वेबसाईटला आपण एवढं सर्च करू करतो का? भारतामध्ये पोर्नोग्राफी बॅन आहे, आठवते का? गव्हर्नमेंटने बॅन केलेलं आहे. त्या मुलीचे एवढ्या ठिकाणी अपलोड केलेले पर्याय नाही त्याला. आम्ही किती ठिकाणी पदावर करायचं? आणि बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत नाही आपल्याला किती दाद देते? एकदा जर तुमचा फोटो चांगला असू दे, वाईट असू दे, कोणताही असू दे, एकदा ऑनलाईन अपलोड झाला, तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट तुम्ही कल्पनाच करू शकत, तुम्ही त्याला थांबूच शकत नाही. किती विचित्र जग आहे. नावानिशी सर्च होतो, नावानिशी नोट पुढे देतात. नाशिकमध्ये आज बसून सुद्धा आज त्या मुलीचं लग्न झालं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, शिक्षा झाली. म्हणजे पहिलं सगळ्यांना सांगेल ना, महाराष्ट्रामध्ये पहिल्या सायबर क्राईम मध्ये शिक्षा झाली आहे. नाशिक 3 वर्ष शिक्षा, 1000 का 3000 दंड किती? 1.5 लाख दंड झाले 3 वर्ष. आता त्यांनी हायकोर्टात अपील केलेलं आहे. आई वडील दोघेही मस्कतला होते, मुलगा एकटा. मग बघा किती हा असं का घडतो? कधी विचार कधी केलाय? कोण त्याला मॉनिटरिंग नाही. दोघेही आई वडील जॉबला, एकुलता एक मुलगा लाडका. आई वडील पैसे मागते तेवढे देणार का? तर एकटा राहतो जवळ नाही, कुणी त्याला मॉनिटरिंग करणार. आणि विशेष काय वाटतं माहिती का, याचं कुणाला पश्चाताप नाही. ज्याचं जे घडतं ना त्याला, त्याच्या कुटुंबाला तो वाटतं. एखाद्या मुलीचे फोटो अपलोड झाले तर त्याचं भविष्य किती, फ्युचर किती वाईट आहे, कोणी विचार केला? उद्या लग्न ठरताना किती अडचण येईल. भविष्यामध्ये जो नियोजित मुद्दा असेल की लग्न झाल्यानंतर त्याला समजलं, त्यांच्या घरच्यांना समजलं, कोण सांभाळत होते सांग? नाही कोण देत. म्हणताना मगाशीच म्हणले मी तुम्हाला, जेवढा चांगला वापर आहे ना तेवढा वाईटही आहे. आपल्यावर डिपेंड आहे, आपण त्याला किती फसायचं किंवा न फसायचं, वाईट का चांगला करून घ्यायचा, आपल्यावर डिपेंड आहे. जसं जसं अपडेट होत जातं ना हे, तसं तसं सिक्युरिटी त्यांचं चांगलं होत जातं. आपण ते अपडेटेशन करून घ्यायला पाहिजे. जसे प्रायव्हसी म्हणले, अननोन चॅट बीट हे सगळं आपल्याला लागतं. सगळे जनरल आहे, कोणी याच्याकडे लक्ष देत नाही. नोकरीमध्ये योग्य, तुम्ही आता मुलांना समजावून सांगा, योग्य ठिकाणीच अप्लाय करा. ती वेबसाईट बघा ना, पहिला ती बघा कधी बनले, काय बनले, फेसबुक पेज आहे का, त्यांची वेबसाईट पेज आहे का, त्याला सर्च करा. कधी कधी जुन्या असेल तर समजायचं ओरिजिनल आहे, नवीन आत्ताच महिना दीड महिन्यात झालं समजायचं फेक आहे. त्याची स्थापना कधी आहे? आता ते तुम्हाला वेबसाईटचं एवढं सर्चिंग करता येणार डीपमध्ये आहे सायबर. तर बघा, एकदा ठेच लागली पैसे, ते ह्याची फी त्याची फी, तशी सिस्टीम आहे का? प्रोसेसिंग फी असते 2000, 3000, 4000, 10000, 5000, ती सिस्टीम आहे का? आपण व्हेरीफाय करतो का? नाही करत. एकदा फसल्यानंतर मग ठीक आहे, पुढे आहे का बघा. म्हणजे पुढले तर पैसे वाचतील आपले, एवढी ह्यूज अमाऊंट जाणार नाही पुढे ना. एक किस्सा सांगतो. आपलं हे जे माइंड आहे ना, इतकं स्ट्रॉंग आहे ना, दिवसाला आपल्या माइंडमध्ये ना 60,000च्या पुढे जास्त तुम्ही जाणार नाही. 60,000पेक्षा जास्त विचार थॉट आपल्या डोक्यात येतो. आणि ह्याचं एक्सप्रेशन ना आपल्या वागण्यात, बोलण्यात, आपल्या सफरिंग करण्यात. एखादा प्रेमभंग झालेला मुलगा असतो, मुलगी असते ना, ते जास्तीत जास्त जे असतात ना हॅशटॅग बिशटॅगचे पोस्ट असतात ना, त्या प्रकारच्या ॲडिक्टमध्ये जातो. तेच पोस्ट करतो, तेच आपण चॅट करतो, तेच आपण त्या प्रकारचे बोलतो. विधवा महिला असू दे, विधवा पुरुष असू दे, एकुलती राहणाऱ्या महिला असू दे, तर ह्या लोकांचा पोस्ट सुद्धा त्या प्रकारचे असतात. हे जे नायजेरियन पॉड म्हणतो ना, हे लोक काय करतात माहिती आहे? हे लोक मॅट्रिमोनियस वेबसाईट जिथं विधवांचा असतो ना, किंवा आपल्या फेसबुकच्या पेस्ट, ते पोस्ट अनालिसिस करून 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 बिग, म्हणजे ह्यूज टाइम घेतला होता त्याच्यामध्ये, आणि ह्यूज अमाऊंट फसली जाते. वेळ बी मोठा खर्च केला जातो, 3-3, 4-4, 5-5 महिने घडले जातो, आणि मोठी अमाऊंट, बिग अमाऊंट फसवली जाते. तर ते हे पोस्टचे ज्यामुळे ते त्यांना कळते की बाबा ही लेडीज फसू शकेल, ही एकुलती आहे, हा माणूस एकुलता आहे, ही फसू शकेल, याला गरज आहे, हा फसू शकेल. हा त्यांचा एक अनालिसिस करून बरोबर टार्गेट केलं जातं. फेक प्रोफाईल क्रिएट केली जाते. फॉरेनचे असेल त्यांच्या मेट्रोपॉलिटन साईटवर आपली अपेक्षा असते. त्या अपेक्षेप्रमाणे आपली त्यांची प्रोफाईल तयार केली, इन्स्टा असू दे, फेसबुक असू दे, कोणतेही. आणि त्याद्वारे आपल्याला ते फसवलं जातं. वेळ घालून एकदा विश्वास बसला की मग ते मी भारतात आलोय,
माझ्याकडे पाऊंड सापडले, डॉलर सापडल्या, हे पैसे आम्हाला ट्रान्सफर, ते कस्टमर पकडले, तुझ्यावर नाव येईल, ह्याच्यावर नाव येईल, असे इतके 10 लाखाच्या पुढेच आहेत सगळे कोणी. आतला एकही नाही. 57 लाखाचा गुन्हा आहे ना टीचरचा, अद्यापर्यंत डिटेक्ट आहे, 2020चा आहे. व्हर्च्युअल नंबर आहेत, काही माहिती मिळत नाही. माझ्याकडे केस होती 8 लाखाची. इंजिनियर आहेत, सिनर्सच्या मेडिसिन, अंबडला आहे, नाव सांगत नाही. त्यांना एक फेसबुकवरून रिक्वेस्ट आहे, ॲक्सेप्ट केली. हायली इंग्लिश चॅट, इंडियन माणसाचं चॅटिंग इंग्लिश, आपली इंग्लिश कसं आहे आणि बाहेरच्या देशात इंग्लिश टॉप असते, बोलणं असू दे किंवा चॅट सुरू असू दे. तर ते चॅट करत 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 त्याला फसवलं. 8 लाख. पण 8 लाख फसवच्या अगोदर बघा, ज्यावेळी पहिल्या वेळी त्यांनी 60,000 भरले कस्टमसाठी, कस्टम ड्यूसाठी, त्यावेळी तो पोलीस स्टेशनचा दारात आला होता. त्यावेळी त्याला सांगितलं की आमच्या इथे 2 लाखाचा नियम आहे, कारण एवढा क्राईम वाढतोय ना, त्यानं सायबर कम्पॅटेबल पोलीस स्टेशनला सायबर सेफ केलं. 2 लाखाचे जे गुन्हे खाली आहेत ना, ते पोलीस स्टेशन रजिस्टर होतात, तिथले PI तपास केला. आणि 2 लाखापासून आपोआप किती असेल ते सायबरला रजिस्टर. तर त्याला सांगितलं की 2 लाखाच्या खाली आहे, आम्ही टेक्निकली मदत करू, तुम्ही लोकल पोलिसांना ज्या तिथं राहतं तिथं तक्रार द्या, तिथं रजिस्टर. त्यांनी ऐकण्यात कोणती गलपत केली काय माहिती. त्यांनी स्टेप बाय स्टेप 8 लाख भरले. तक्रार कुठे गेलं, जेवढे 8,60,000 भरल्यानंतर पण पोलिस म्हणजे म्हणतात ना, शिक्षणाचा काही संबंध नाही, तर अवेअरनेसचा संबंध आहे. विवाहाविषयी सुद्धा तसंच आहे. डमी प्रोफाईल तयार केली जाते वेगवेगळ्या, जसं जीवनसाथी.com, मराठा ब्रँड. आता जातींचे सुचवलं, भारतामध्ये काय जाती कमी नाही, जातींची सुद्धा वेगवेगळे वेबसाईट आहेत, वेगवेगळे साईट आहेत, त्याच्यावर फेक प्रोफाईल तयार केली जाते. आणि आपण पेड जर घेतलं ना, म्हणजे ते गोल्डन असं सिल्वर काहीतरी असतात प्रकार त्यांचे, आपण जर घेतलं तर मग आपल्या सिमिलर आपल्या अपेक्षा प्रमाणे आपल्याला प्रोफाईलच्या मुलींच्या असू दे मुलांच्या असू दे तसं ट्रायंगल ते आपल्याला वाटत मग नंबर दिला जातो. मग ते बोलता 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 ते सेम नाझरी प्रकार आहे, इंडियन प्रकार बी आहे, सगळ्या प्रकारचे. आणि ते पैसे स्टेप बाय स्टेप फसले. माझी अडचण आहे, हे आहे, ते, मी बाहेर लावलो, इथं अडकलोय. काही काही इथल्या महिलांनी व्यवसायासाठी सुद्धा आपले सिम कार्ड स्वतःच्या नावानं काढून घेऊन, अकाउंट काढून घेऊन दिलेलं त्यांना. स्वतःचं सिम कार्ड म्हणजे फ्रॉडस्टर तो यूज करणार, नाव कोणाचं येणार, महिलेच येणार, अशी परिस्थिती. वैयक्तिक ओळख, आयडेंटिटी थेफ्ट. आपले जे प्रोफाईल आहेत ना ओपन, आता बऱ्यापैकी सगळ्यांना नॉलेज झालंय, सगळेजण लॉक केलं. पण पूर्वी काय असायचं माहिती आहे का, लॉक नसायचं, कुणीही कुणाचे प्रोफाईल बघू शकू. त्याच्यामुळे ते काय करायचे, आता मध्ये आता ट्रेंड होता, आता कमी झालाय. राजस्थान भरतपूर आहे ना, भरतपूर राजस्थान मेवातकडला जो भाग आहे त्याच्यामध्ये तिथले अर्थ जास्त होते. हे काय करायचे, प्रोफाईलचा फोटो काढायचा, स्क्रीनशॉट क्रॉप करायचा, सेम नावानं प्रोफाईल बनवून जायचं, सेम नाव. आणि प्रोफाईल ओपन असल्यामुळे काय व्हायचं, ते मित्रांची जी लिस्ट असायची ती पाहिली जायची आणि त्या सगळ्यांना रिक्वेस्ट पाठवून द्यायची. आपण कधी व्हेरीफाय करतो का 2 प्रोफाईल आहेत ह्याच्यात, कुणी करतं का नवीन, मुलींच्या मैत्रीण, आपली मैत्रीण नाही, काय झाला असेल प्रॉब्लेम, ते ऍक्सेप्ट करा. ते 300-400 लोकांनी मित्रांनी ऍक्सेप्ट केलं की ओरिजिनल प्रोफाईल तयार होते. कधी आपण बघत नाही, एखादी रिक्वेस्ट आली तर आपण बघतो का खाली पोस्ट किती आहे, कधी ओपन झाले, काहीच व्हेरीफाय करत नाही, कधीच ओपन बघत नाही. आपण ऍक्सेप्ट करतो, त्यांना ऍक्सेप्ट देतो. आणि चॅट चालतो तर आपण बी चॅट करतो. एक डॉक्टरचे केस आहे त्याच्यामध्ये सिमिलर आहे. त्यांचा हे होता, हॉटमेलचा मेल आयडी होता, नामांकित डॉक्टर आहेत नाशिकमध्ये. त्यांनी त्यांच्या मेलला एक मेलॅसिस लिंक आली, मेलवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या हॉटमेलचा ऍक्सेस दुसरी केला. आणि हॅक केल्यानंतर त्यांनी एवढं कोण ऑब्झर्व केलं नाही जास्त. तर त्यांच्या काय झालं, त्यांनी पूर्वी जे सेंडर होते ना, सेंडर लिस्ट काढली. आता शक्य तुम्ही पोलीसवाला म्हटलं तर माझे मित्र कोण असणार, पोलीसवाले असणार. सिमिलर तुमचं शिक्षक असेल तर शिक्षक वरती जास्त असतो मित्र. त्याचे डॉक्टर जे होते ना महाराष्ट्रामध्ये, त्यांचे ग्रुप चांगले डॉक्टर होते, त्या सगळ्यांना मेल पाठवले. त्यांच्या पहिलं काय म्हणले, मी अब्रॉडला आहे दुबईला, माझे मिसेस ॲडमिट आहे आणि माझा बँकिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे, मी आउट ऑफ आहे, मला काहीच करता येत नाही, तर मला बिग अमाऊंट पाहिजे. तर मी सगळ्यांना सांगितलेलं आहे फक्त 1 लाख रुपये कंपनी. तर त्याला आता बऱ्यापैकी अवेअर असतील, पण 2 डॉक्टर अवेअर नव्हते, पुण्याचे नव्हते आणि इंद्रनगरचे नव्हते. त्यांनी 1-1 लाख रुपये पाठवून दिले ऑनलाईन. पण त्यांनी व्हेरीफाय केली, एक कॉल करून विचार, नंबर आहे ना आपल्याला, एक कॉल करून विचारणा केली नाही त्यांनी
की बाबा हे खरंच त्यांना अडचण आहे का, एवढा नामांकित डॉक्टर एवढी पैशाची अडचण असेल का, 1-1 लाख रुपये पाठवून दिले तरी त्यातले 1 लाख रुपये 80,000 वाचवले उत्तराखंड. व्हेरीफाय करत नाही आपण. हेच आपलं जे डाटा आहे जो वैयक्तिक आहे समोर ठेवा. आपण शक्यतो करून आधार कार्ड पॅन कार्ड आहे ना हे आपण सॉफ्ट कॉपी आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवतो. हे तुमचं जर आधार कार्ड पॅन कार्ड असेल माइंड असेल किंवा हॅकरकडे असेल तर तुमच्या नावाचं मी अकाउंट ओपन करू शकतो ऑनलाईन. फक्त त्याला आधारला जो लिंक असलेला मोबाईल नंबर आहे त्याला एक ऑथेंटिक करण्यासाठी आरबीआयच्या ऑथेंटिक एक OTP येतो. तो OTP जर मला मिळाला तर तुमच्या नावाचं अकाउंट मी वापरणार ऑनलाईन ॲक्सेस आणि त्याला माझा मोबाईल किंवा दुसरा फ्रॉडस्टर सिम कार्ड ठेवून मी त्याचा ॲनालिसिस करतो. मोबाईल बँकिंग करू शकतो, इंटरनेट बँकिंग करू शकतो आणि त्याच्यावर मी ट्रान्झॅक्शन करू शकतो. त्याला हाफ KYC म्हणतात. त्याच्यावर 1 लाखापर्यंत आपल्याला व्यवहार करता येतो. 1 लाखाच्या पुढे करायचं असेल तर त्याला फुल KYC करणार बँकेतून KYC करणार. पण 1 लाखापर्यंत मी करू शकतो. तुम्हाला माहिती होणार नाही जर सुद्धा तुमच्या नावाचा अकाउंट आहे. म्हणजे OTP किती महत्वाचा आहे बघा. बँकेनं वेळ लोकांचा वाचावा, डिजिटल वाढावं, त्रास कमी व्हावा यासाठी ते ऑथेंटिक ट्रान्झॅक्शन करण्यासाठी OTP केलेलं आहे. आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असते, सगळ्यांनी जर वाचले असेल, सगळ्यांनी वाचलं असेल, डू नॉट शेअर लिहिलेलं असतं तरी आपण शेअर करतो. बँकविषयी पासून सरांनी सांगितलेलं थोडं सांगतो कसं काय काय. आपण ATM वापरायला गेलो, चार्जेबल कॅमेरा असतात ते छोटे अगदी मायनर असतात, मायनर MM मध्ये CB मध्ये असतात, वरती लागलं असतं किंवा त्याला कीपॅड सिमिलर कीपॅड बनवलेलं असते. त्याचं आपण जे टाकतो ना आपला पिन नंबर किंवा टाकतो सिमिलर त्याच्यावरती कव्हर बसवलं असतं किंवा पातळ ट्रान्सलेट म्हणजे काय म्हणतात त्याला प्लास्टिक सारखं पातळ त्याच्यावर कव्हर बसवलं जातं. का तर आपले पासवर्ड हॅक करण्यासाठी. आपण 4च टाईप करतो तर 4 मध्ये गेस करून आपण एकदा डेटा चोरला ना स्कीमर बसवून तरी मी त्यांना ते पिनकोड द्या. मी जर वापरलो एका ठिकाणी कुठं मी आता बाहेर पेट्रोल पंपावर गेलो आणि माझे डेबिट कार्ड वापरले किंवा क्रेडिट कार्ड वापरले, डेटा चोरला पण सिक्युरिटी ब्रेक होऊन जातं. सिक्युरिटी असताना ते ब्रेक होतं देतात त्याला पिनकोड लागेल, पिन नंबर लागेल. तो जर नाही मिळाला तर आपलं ट्रान्झॅक्शन जाताना पहिल्यांदा गेल्यानंतर पूर्ण पुसून काढायचं. कीपॅड असतं ना आपल्या हाताने पुसून काढायचं. वरती हात लावायचा, वरती कुठं डॉट डॉट छोटा कॅमेरामॅन आहे का बघायचा डॉट करण्यासाठी, तो नसेल तर बघा. तिसरी गोष्ट आहे आत गेल्यानंतर आपण जिथं डेबिट कार्ड टाकतो ना तिथे एक ब्ल्यू आकाराचा एक डॉट सारखा असं रो सारखा एक असा एक लाईट असतो. तो कंटिन्यू चालू असेल ना तर काहीतरी प्रॉब्लेम असेल तो असं ब्लिंक झाला पाहिजे, बंद चालू बंद चालू बंद चालू. तो असेल तर ATM चालू व्यवस्थित आणि परत झाल्यानंतर परत पुसायचं ते कीपॅड, जेणेकरून जरी कुणाला गेस करा सगळेच मग सगळ्याच कीवर्डला झालं तर ना सगळ्याच कीवर्डला आपले बुक लावून द्यायचे. जरी फिंगर जरी पडले तरी त्याला गेस करता येणार साधं. आणि शक्यतो करून जिथं बाहेर सिक्युरिटी आहे त्या ठिकाणीच तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा डेटा जास्तीत जास्त फ्रॉड क्रेडिट कार्डमध्ये. पेट्रोल पंप जिथं ह्यूज क्राऊड असतो, हॉटेल मोठं, मॉल ह्या ठिकाणी जास्त फ्रॉड होतो. तिथं डाटा चोरणार. तिथं जरी यूज का आपला पर्याय नाही, आता एवढी कॅश कोण वॉलेटमध्ये ठेवत नाही. जरी टाकताना पिन आहे ना आपला हात दाखवून ठेवायचा. वापरला यूज झालं परत मागून घ्यायचं, पुढे लाज वाटू दे बा हे आज्ञाने म्हणून दे, परत त्याच्यावर बोट फिरवायचं. म्हणजे गेस नाही करताय, बंद करून टाकायचं. आपल्याला ॲप असतो, ॲपमध्ये पूर्ण असते, त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला इंटरनॅशनल असते, डोमेस्टिक असते, तुम्ही किती कॅश काढा ते बी असते, ते सगळे बंद करून टाकू. तुम्हाला लाईटली किती 25,000 20,000 लागत असेल आणि समजा आपल्याला जर मोठी अमाऊंट काढायची असेल किंवा परचेस करायची असेल तुम्ही त्यावेळी जावा ॲपमध्ये लिमिट वाढवा ना, काय फरक पडतो. पण भविष्यामध्ये जो होणारा तोटा आहे ना तो तर वाचेल. ब्लॅक मार्केटमध्ये आपला डेबिट कार्डचा क्रेडिट कार्डचा तुम्ही म्हणता नाही माझी माहिती कोणाकडे नाही कोणाकडे नाही, तुमची 16 अंकी नंबर प्लस तुमचा CVC नंबर प्लस एक्सपायरी डेट हे पूर्ण असं 3 रुपये 2 रुपये मिळत जातं. 3 रुपये 2 रुपयामध्ये मिळलं जातं. कल्पनाच करू शकत नाही. कुणीही कुणाचाही डेटा सुरक्षित नाही. पण बँकेने जी दिलेली सिक्युरिटी व्यवस्था आहे OTPची ती जर ब्रेक झाली तर तुमची जाणार. डोमेस्टिक व्यवहारालाच फक्त OTP आहे, लक्षात ठेवा. डोमेस्टिक म्हणजे भारतातल्या
इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनला OTP येत बी नाही, फक्त तुम्हाला डेबिटचा मेसेज येतो. इतके विचित्र आहे. त्यामुळं जपून वापर करा, सिक्युअर वापर करा. हे काही नवीन तर आपल्याला बेसिक नियम आहेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण यूज करते का तर घाई असते, गडबड असते. कधी कधी आपण पैसे काढलो ना कॅश मधून आपण बाहेर निघून येतो, ती ATM काढायला लक्षात जात नाही आपल्याला. किती जण झाला आता नवीन नाशिकमध्ये नवीनच तो मुलं आहेत 17-18 वर्षाची, वयस्कर माणूस बघितला ना तर त्याच्या पाठीमागून उभारते. नियम काय आहे, एकटाच जात जावा. तर तो काहीतरी करतो, काका मी काढून देऊ म्हणणार, घेणार त्या ATM जागी दुसरं ATM घालणार, आपण जे ATM घालणार त्याच्यावर पासवर्ड पहिला बघून घेणार आणि निघत नाही म्हणणार काहीतरी प्रॉब्लेम होणार, तुम्ही दुसऱ्या ATM मध्ये बघा. तो बी त्याच्याबरोबर पाहिजे. थोड्या वेळ गेला त्याच ATM मध्ये दुसऱ्या ATM जाणार, पासवर्ड माहित आहे, ATM त्यावर जो चेंज केलं, आपण कोणीच बघत नाही माझा आहे का त्यांनी दुसऱ्याला दिले, आपण तेच घालतो आणि मग जेवढी जरी लिमिट आहे ते पैसे काढून घेतो. असे कित्येक तक्रार करतात. काळजी घ्यावी, कुठे अनसिक्युअर जागी वापर करू नका. थोडे बेसिक नियम वापरा, त्याच्यामध्ये पैसे जाणार नाही. आपली मेहनतीची कमाई आहे, कुठेही घालू नका. पैसे ज्याचे जातात ना त्याच्या चेहऱ्यावरचं फिलिंग बघा. एक दिवशी पोलिसांना 24 तास माझ्या बाजूला बसा, कारण पोलीस सुद्धा हेल्पलेस, पर्याय नाही त्याला. बँकेत गेले, बँकेत जा, पहिला सायबरला जा, FIR घेऊन ये म्हणतात ना. आर्थिक दंड हा सगळ्यात मोठा दंड असतो सगळ्यांनाच. एका दिवसात पेमेंट कमी आलं तर किती वाईट वाटतं आपल्याला. तसंच आहे. त्यामुळे मेहनतीची कमाई असं कुठेही थोडे आपल्या अज्ञानामुळे कुठेही घालू नका. आणि सायबरमध्ये ना डिटेक्शन इतकं कमी आहे ना, तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. पश्चिम बंगालमध्ये बसणाऱ्या माणसाला तुमचा डेटा त्याला माहिती आहे, फक्त एक फोनवर तुमचे 5 लाख आणि 10 लाख रुपये काढून घेतो आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. बँकेत जेव्हा बँकवाला बसत म्हणते, पोलिसवाला बसतर म्हणतो, उभा बाहेरच्या राष्ट्रीयकृत बँका तर आपल्याला हिंगलतच नाही. अजून प्रायव्हेट बँका बसतर म्हणतात, ते काहीतरी फॉर्म असतो भरून घेतात, त्यांचा डिस्प्यूट फॉर्म भरून घे, आम्ही तुम्हाला 25 दिवसात कळवू, 9 दिवसात कळवू. पण सरकारी बँका तर नाहीच. तसं आम्हाला इन्व्हेस्टिगेशनला सुद्धा त्रास देतो सरकारी बँका. विमा आत्ताच एक नवीन मॅटर आहे मॅडम, 18 लाखाचा शिक्षक आहे 2010-12 वर्ष झाली त्यांना. त्यांनी ना HDFC कंपनीची पॉलिसी काढली लाईफ ऑनलाईन. बघा, नाशिक सारख्या सिटीमध्ये राहतो तरी ऑनलाईन काढली, पैसे पे केले, सगळे पॉलिसी बी आली. काही आर्थिक अडचणीमुळे 2011ला काढलेले आहे. बघा जुना किती इतिहास. म्हणजे किती लोक हुशार असतात बघा. आपण तुम्ही म्हणता ना 10 वर्ष झालं आप तरी जाऊ दे, आता काय विचारणार. 2011ला काढलेली पॉलिसी आहे. तर ती पॉलिसी पैसे न भरल्यामुळे ब्रीज झाली, बंद पडली. त्यानंतर त्यांना 2019 साली परत कॉल आला. 11-2021 किती टाइम मध्ये गेला मध्ये. 2021ला परत कॉल आला कंपनीचा, त्यांचा HDFCचा. त्यांनी म्हटलं की तुमची पॉलिसी बंद पडली. हो बरोबर आहे. तुम्हाला चालू करायची आहे? हो चालू करायची. मग तुम्हाला आम्ही कन्सेशन देऊ, हे करू, ते करू, हे सांगून त्यांच्याकडे एक ठराविक अमाऊंट घेतली आणि ती पॉलिसी एकदा चालू करता दुसरीच पॉलिसी करून दिली चालू. असं त्या महिन्यामध्ये 2दा नवीन पॉलिसी काढून दिल्या. 3 पॉलिसी झाल्या, एक बंद पडली, 2 चालू नवीन झालं. परत 2022 उजडलं, फेब्रुवारी 2022 परत कॉल आला. तर ते सांगितले की तुमचे असे पॉलिसी बंद आहे. बघा डेटा ब्रीच किती होतो का, कुठलीही कंपनी ऍक्सेप्ट करत नाही. बँका असू दे, कुठल्याही प्रायव्हेट सेक्टर असू दे, कुणी ऍक्सेप्ट करते आमचा डेटा ब्रीच होतो. कारण सगळ्या ठिकाणी खाजगीकरण झालेलं आहे. कुणालाही विश्वास नाही. मी आज एका कंपनीत आहे, वर्षात दुसऱ्या कंपनीत जातो. कर्मचाऱ्यावर बंधन नाही राहत कुठल्याच. मग तिथला डेटा सोडून मी कुठे विकू शकतो. कोण बघणार आपल्याला? एवढं बघायला कोणाला वेळ आहे का? नाहीच. 2022ला कॉल आला परत, आणि परत कॉल आल्यानंतर त्यांनी तेच की तुम्हाला 3 पॉलिसी आहे, फुल बॉनिफिट मी देऊन पूर्ण तुमचे पैसे रिकव्हर करून देऊन, पॉलिसीची रक्कम किती 1 लाखाची आहे. 3 पॉलिसीचे किती झाले 3 लाख. त्याला 18 लाख म्हणून देतो म्हणले ते स्टेप बाय स्टेप ही पॉलिसी ती पॉलिसी, हे चार्जेस ते चार्जेस, पैसे डिडक्शन चार्जेस, हे जे चार्जेस, ब्लॅक चार्जेस, 18 लाख भरले. महिना दिली म्हणून विचार केला सगळ्या गोष्टीला. व्हेरीफाय करा. तुम्ही जो तिथं HDFC बँक आहे ना, तिथं व्हेरीफाय करा, हे अधिकृत आहेत का, हे नंबर तुमच्या कंपनीचे आहेत का, वेबसाईट अधिकृत आहे का. समोरनं बोलणारा म्हणतो मी अमन शर्मा वर्मा, UPचे नाव गेले सगळे. कोण आहे का सर्व. ID सुद्धा तयार होतो माहिती आहे का. आता मध्ये OLXचा फ्रॉड होता माहिती आहे. OLX फ्रॉड
आपल्या मिलिटरीचे, आर्मीवाल्यांचे आयडेंटिटी कार्ड, आय कार्ड हे कुठून भेटणार? सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त फोटो फक्त करायचा. आपले फेसबुक खाते ओपन असल्यामुळे ना ते कॉपी करून सहज घेते ना, कुठल्याही नावाने तयार करतात, कुठल्याही नावाने. कॅन्टीन कार्ड असू दे, नाहीतर आय कार्ड असू दे, पोलिसांनी सुद्धा आय कार्ड तयार करतात. त्याला पर्याय नाही त्याला. मग आपण त्याच्यावर त्या गोष्टी विश्वास ठेवून त्या व्यवहार करतो त्या माणसाने. आता मला वाटते संरक्षण DPSने मला वाटते सोशल मीडिया पूर्ण बंद केले, बॅन केले त्यांना. पूर्णच बॅन आहे. व्हॉट्सअप यूज करा, बाकीचे इन्स्टा आहे ते बंद केली पूर्ण. समाज माध्यमातून म्हणजे आता समाज माध्यम म्हणजे सोशल मीडिया झालं, त्याच्यामध्ये आपण प्रत्येकजण यूज करतो सोशल मीडिया. 2 पंथाचे, 2 गटाचे, 2 पक्षाचे. आता तुम्हाला माहित आहे प्रत्येक पक्षाचे IT सेल आहेत. त्यांचे प्रत्येकाचे किती किती पेज तुम्ही कल्पनाच करू शकता. प्रत्येक वेळी एकमेकास काउंटर अटॅक चालू असतो. मग ह्यांच्या नेत्याविषयी, त्यांच्या नेत्याविषयी, मग ह्याच्याविषयी जे गुन्हे आहेत ते आपण रजिस्टर करतो. तपास काय शिक्षा बी कमी आहे त्याला, काय त्यांना कोणी विचारणारच नाही. 2015 साली हे पहिले डिफॉर्मेशनचे गुन्हे होते ना, हे सगळे कॉग्रेजेबल होते. तर ते बाळासाहेब ठाकरेंच्या वेळी 2 मुस्लिम तरुणांना अटक केलं ठाणे ग्रामीण. तर त्याच्यामध्ये जे आगरणे जे लोक आहेत ना, त्या लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये रिट दाखल केली. त्या रिटमध्ये सुप्रीम कोर्टाने असं डायरेक्शन दिलं की व्यक्ती स्वतंत्र गदा येतो, त्याच्यामुळे ते कलमच रद्द केलं. आणि तेव्हापासून ते आज तागायत इतका उच्छाद मांडला त्या ह्याच्यावर, कल्पनाच करू शकत नाही. आपण रिमूव्ह करायला पाठवलं तरी ते रिमूव्ह करते. कंटेंट स्ट्रॉंगमध्ये आमच्या देशामध्ये हा लॉ मध्ये बसत नाही, आमच्या ह्याच्यामध्ये बसत नाही असं म्हणतात. धार्मिक संदर्भात सुद्धा भद्रगलीचा गुन्हा आहे, त्या सुद्धा तसंच अजून कंटेंट रिमूव्ह केले. आपण समोरच्या क्राऊडला काय सांगणार आहे? राईट सारखी परिस्थिती आहे. बेंगलोरला पाठीमागे माहिती आहे का, सोशल मीडियामध्ये त्या मुलानं 18 का 19 वर्षाचा मुलगा होता, त्यांनी पोस्ट हिंदू मुस्लिम दाखल केली, पोस्ट केली. मला वाटतं विदिन 6 का 7 तासात त्याचा मर्डर झाला. अमरावतीचं मॅटर आहे आत्ताचं नवीन फेमस झाला नुपूर समाज, किंवा इव्हन कन्यालाल राजस्थानचे किती मॅटर आहे. म्हणजे एका पोस्टमुळे एकाचा मर्डर होतो, म्हणजे किती भयानक आहे, किती विकृती बघितलं का? कल्पनाच करू शकतो. ऑनलाईन खरेदी सेम परचेस काय. डॉक्टर आहे, कालचं मॅटर आहे, डेंटल डॉक्टर आहेत मसूळला. त्यांनी काहीतरी कुरिअरद्वारे काहीतरी ते मेडिसिन मागवलं होतं. तर त्यांचं काय पार्सल ठराविक वेळेत पोचवलं. तर त्यांनी गुगलवर गेले. गुगलचा विषय सांगतो पहिला, मग नंतर शिकवतो. गुगल हे आहे ना, कुणाची मध्यदेरी नाही, त्यांनी पेज तयार केलेलं आहे. कुणी जावा शिक्का मार, आपलं स्वतः सुद्धा पेज तयार करू शकतो. आपल्या कॉलेजचं, आपल्या नावाचं, आपल्या शॉपचं आपण स्वतः करू शकतो. जसं आपण मॅपवर गेला आपण कसं देऊ शकतो, त्याला काय पैसे पडतात का? नाही ना. मग गुगल काय करते, एडिट आणि सजेशनच्या बेसिसवर काम करते. तुमच्या नावाचा पेज असेल तर मी ओपन करून घेऊ शकतो, तुमचा नंबर असेल तुमचा नंबर काढू शकतो, माझा नंबर टाकू शकतो मी. अशा कोरोनामध्ये किती गुन्हे घडले. ऑनलाईन दारू पार्सल, जेवण. तर ते त्या कुरिअर कंपनी होते, कुरिअर कंपनीचे जे ओरिजिनल नंबर होते तिथे त्या फॉलोअर्सने त्यांच्याकडून स्वतः नंबर टाकले. आणि एकदा पेज तयार झालं, कुठलीही कंपनी, एखादी ठराविक कंपनी असते जी बाबा व्यवसायाला जास्त, तीच कंपनी वारंवार चेक करत असते. एखादी पेज तयार केलं कोणी बघत नाही त्यावेळी, तसंच आपण म्हणजे कोण चेंज केले नाही केले काहीच कळत नाही. स्वतः तर तयार करत नाही, आपण कुठल्या तरी डिझायनर तयार करून देतो. त्याला हजारो कंपनीचे त्याला ऑर्डर असतात. नोटिफिकेशन जरी त्याचा नंबर असेल तरी तो बघणार नाही ना. एकदा व्यवहार झाला संपला विषय. तर त्या गुगल पेजवर त्या कुरिअर कंपनीच्या नावानं प्रोडक्शनचा नंबर सेव्ह केला होता त्यांनी स्वतः. मॅडमने त्यांना कॉल केला. त्यांनी म्हटलं ठीक आहे मॅडम, तुमचं 24 तासात किंवा 12 तासात तुमचं पार्सल पोच होईल, तुम्हाला फक्त 5 रुपये ऑनलाईन पैसे चार्जेस पे करायचे. मॅडम म्हटलं ऑनलाईन कशाला, तुम्ही जेव्हा डिलिव्हरीला मी देतो ना पैसे कॅश 5 का 10 रुपये देतो. नाही ते आमच्या ते नियमात कंपनीच्या बसत नाही, काही नाही. मॅडमने न व्हेरीफाय करता, कोणतीही शंका न करता त्यांनी जो दिलेला जो लिंक आली पेमेंट लिंकची त्यावर क्लिक केली. मॅडमचे 5 रुपये जाता 1.5 लाख. पण ते मॅडमने तात्काळ त्याला कळालं की पैसे नाही गेले. तात्काळ आले, आपण मेल केले, त्यांचे 1 लाख रुपये वाचले, बाकी 50 गेले दिले. अशी ऑनलाईन प्रोसेस. व्हेरीफाय करा. लँडलाईन नंबर सुद्धा फ्रॉड आले. येऊन आता ते बल्क नंबर असतात, बल्क मेसेज माहिती आहे ना, AD असतात ना बँकेचे, SBI सेम असतात, वाटतं बँकेचे मेसेज आहे पण नाही आहे ते. प्रायव्हेट कुठल्याही आता सगळ्या मला वाटतं 4 का 5 कंपन्या आपल्यामध्ये
एअरटेल बेटेल BSNL. तर ते अक्षरशः बल्कमध्ये व्यवसायासाठी विकले जातात. तिथून सब डीलर तपासतात घेत का ते कोण व्हेरीफाय करते फेक नंबर आहे का मेल व्हेरीफाय कोण नाही व्हेरीफाय करत. टेम्पररी मेल तयार होतो माहिती टेम्पररी मेल माहिती 24 तासासाठी असतो 24 तासासाठी फक्त 1 दिवस असतो. त्याचं कुठेच डेटा मिळत नाही म्हणजे ट्रेस सुद्धा करता येते 24 तासानंतर. एवढी वाईट परिस्थिती आहे. तर फेक अकाउंट होण्यासाठी त्याचा विसरू जातो. सोशल मीडिया विषय झालं सगळं विषय म्हणजे तेच आपल्या फोनवर तुम्हाला मी बँकेचा माणूस आहे मी कंपनीचा माणूस आहे तुमची ही माहिती द्या ती माहिती द्या हे करा ते करा सेम तसं तेच डाटा सोडलं ते बघा त्यांच्या काही शंका असतील तर विचारू. वेळ झाला सॉरी काय असेल तर शंका विचार. एक 2 मुद्द्यावर मला बोलायचं आहे. तर 2 मुद्दे आहेत जे त्यातला एक कुरुप साहेबांनी कव्हर केला की ते डॉक्टरांचा मेल आला किंवा बऱ्याच वेळेला फेसबुकवर येतं मेसेज येतो व्हॉट्सअपला येतं की मी बाहेर आहे माझ्या कुणाच तरी ऑपरेशन सुरू आहे हा डॉक्टरचा नंबर आहे याच्यावर पैसे पाठवा. अशा वेळेस संबंधिताला फोन करून मगच हे करा. दुसरे मी मगाशी सांगितलं सेक्सटॉर्शन आणि लोन ॲप. सेक्सटॉर्शन म्हणजे काय ते फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची मुलीची आणि मग ब्लॅकमेल करायची न्यूड फोटो किंवा व्हिडिओ हे करून ब्लॅक. तर अशा वेळेस ज्या ज्या नंबरवरून व्हॉट्सअप मेसेज येतात किंवा कॉल येतात अशी तुमच्याकडे प्रकरणे येतील तर त्यावेळेस तुम्ही फक्त ब्लॉक न करता तो नंबर रिपोर्ट अँड ब्लॉक करून रिपोर्ट करायचा. त्या नंबरमध्ये तुम्ही सेटिंगमध्ये गेल्यानंतर तो नंबर रिपोर्ट करायचा आणि मग ब्लॉक करायचा. म्हणजे काय होईल जे कंपनी आहेत त्यांना म्हणजे स्पॅम कॉल टाईप किंवा ऑफेन्सिव्ह सिलेक्ट करा. आणि आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं तुम्हाला माहिती आहे मग पोलीस काय करतात. साहजिक प्रश्न आहे. तुमच्या मर्यादाविषयी 2 मिनिटं बोललो. तर सायबर पोलीस स्टेशन नाशिक आयुक्तालय इथं मी सांगितलं 13 पोलीस स्टेशन प्लस 14 वेगळं. नाशिक ग्रामीणला जवळपास मला वाटतं 28 पोलीस स्टेशन आहेत आणि वेगळं सायबर पोलीस स्टेशन. असं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सायबर पोलीस स्टेशन वेगळं. महाराष्ट्रात जवळपास 70 पोलीस स्टेशन आहेत. ऑल ओव्हर इंडियात 1000 फक्त सायबरचे पोलीस स्टेशन. एवढं असून सुद्धा का हे होत नाही तर ते सिस्टमच्या लॅकुनाचा फायदा आहे. व्हॉट्सअपचं लोकेशन येत नाही याचा फायदा घेणार. आणि आम्ही सरांनी मगाशी एक उल्लेख केला विभागच्या जवळचे भारतपूर तिथं आम्ही ट्रेस आउट करून गेलो होतो. त्यांनी त्या मुलांनी स्वतःच्या आईचाच मोबाईल नंबर वापरला होता. मग त्याच्यावरून कॉल झाले मग ते सहज आम्ही काढलं सीडीआर काढलं तर तिथं त्या भरतपूरचे निघाले. तिथं आमची टीम गेली. तिथले प्रभारी अधिकारी एकतर इंटरेस्टेड नव्हता. ग्रामीण एकदम आमचे DCP साहेब तिथले SP साहेबांना बोलले. तो कसा तरी तयार झाला. टीम घेऊन गेले 2-3 गाड्या घेऊन गेले. त्या खेडेगावात गेल्यानंतर पूर्ण गाव तेच काम गाव पूर्ण एकत्र झालं. आरोपी आणू दिला नाही ही आमची मर्यादा. आरोपी लोकल नाहीत परराज्यातले आहेत. आरोपी संघटित आहेत आणि तिथले पोलीस त्यांच्या पुढं हतबल आहे. त्यामुळं सोशल मीडिया किंवा या सायबर क्राईम विषयी आपण दुसऱ्याच्या चुका न करता काढता आपण प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. एवढंच
कुणाच काही शंका असतील तर विचार. सिक्युअर आहे, कारण ते बनवताना भरपूर खर्च पैसे केले. पण माझ्यावर जर पेटीएम असेल तर मी तुम्हाला नोटिफिकेशन पाठवू शकतो कॅशबॅकचं. असं दुसरा रहित माणूस तुम्हाला कॅशबॅकची नोटीस पाठवू शकतो. माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही कोणतंही वापरा, पण त्याचं पूर्ण माहिती करून घ्या. असं होऊ शकतं का, काय सिस्टीम आहे, फंक्शन कसं कार्य करतं, त्याच्यामध्ये कोणते कोणते फीचर्स आहेत, ही पूर्ण माहिती करून घ्या. इव्हन यूट्यूबला त्याचे व्हिडिओ आहेत भरपूर. पेटीएम जर सर्च केलं नॉलेज म्हणलं तर तुम्हाला इतके व्हिडिओ आहेत, तुम्ही कल्पनाच करू शकता. एक दोन व्हिडिओ बघितले तरी तुम्हाला समजून जाईल काय आहे काय नाही, त्याच्यामध्ये कसे फ्रॉड होऊ शकतात, फ्रॉडसरचे सुद्धा आहे, त्यातून सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल. या प्रश्नाचं मी उत्तर असं देईन, तुम्हाला हे कसं आहे, ही एक सुविधा आहे. मोबाईलवरून ATMला सुद्धा जायची गरज नाही. त्याला काय प्रिकॉशन घेईल, तुम्ही पेटीएमवरून किती ट्रान्झॅक्शन करायचं मर्यादा ठरवा. तुमचं जे सॅलरी अकाउंट आहे तो ह्याच्याशी UPI कनेक्ट करू नका कृपया. त्यासाठी वेगळं अकाउंट करा आणि छोटं, त्यामध्ये तुम्ही जेवढा किती पैसे खर्च करतो आम्ही, लाईट बिल, रिचार्ज, हे ते 10-15 हजार रुपयेच ठेवा. मग जर समजा तुम्ही मर्यादा ठेवली 10,000, समजा 2,000 राहिले, 1,000 राहिले, टॉपअप करा. त्यामुळं फ्रॉड होणार नाही. तुझं डेबिट आणि क्रेडिट हा खूप फरक आहे. डेबिट करायचा, क्रेडिट करायचं समोर. आणि रिवॉर्ड पॉईंटसाठी या पेटीएम रिवॉर्ड पॉईंट तुमचे ऍक्टिव्हेट करून देतो. म्हणून 5 लाखाचा गुन्हा ऑटोमॅटिक जमा होतात, कोणीही मागे लागायचं नाही. जर रिवॉर्ड पॉईंट असेल तर ऑटोमॅटिक आपल्याला जमा होतात, त्याला काही वेगळी क्रिया करायला लागत नाही काहीच. रिवॉर्ड पॉईंट ऍक्टिव्हेट करून देतो म्हणून फोन आला, मग त्यांनी सांगितलेलं सगळं लिंक कॉपी केली, माहिती भरली, सगळं झालं. 5 लाख रुपये गेले, 4,98,000 रुपये गेले. मग हेच जर तुमचा UPI अकाउंट ज्या अकाउंटला कनेक्टेड आहे त्यामध्ये मर्यादित रक्कम असेल तेवढीच वाईट वाटण्याचं कारण नाही. एवढे प्रिकॉशन घेऊ शकतो. अजून OTP काय आहे, OTP मुळे तुम्ही तुमच्या अकाउंटचा ऍक्सेस दुसऱ्याकडे देतो. मग ते तुमच्या अकाउंटमधून, आता मोबाईल, प्रत्येक अकाउंटशी मोबाईल कनेक्टेड आहे. तुम्ही OTP दिल्यामुळं जो मोबाईल तुमच्या अकाउंटशी कनेक्टेड आहे तो समोरचा फ्रॉडुलंट व्यक्ती जो आहे तो मोबाईल नंबर बदलतो आणि मग सगळा तुमचा अकाउंटचा ऍक्सेस दुसरीकडे जातो. तो काय करतो, एका अकाउंटमधून ट्रान्सफर, तुमच्या अकाउंटमधून A अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो, तिथून B, C, D आणि मग फायनल कुठून तरी विड्रॉल, एकतर ATM विड्रॉल असतं किंवा काही बाजारात असे लोक फसले की 10% किंवा 2% पैसे देतात. असे जर कोणी पैसे मागितले किंवा तुम्ही मला कॅश द्या आणि माझ्या अकाउंटमधून पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो, नका करू, कारण तो फ्रॉडुलंट असू शकतो. ही मर्यादा आहे की 5व्या अकाउंटपर्यंत पोहोचेपर्यंत पैसे निघालेले असतात. आणि KYC व्हेरिफिकेशन न करणारे बँकांमध्ये कुठेतरी लिंक होतात, त्यामुळे तपासाला मर्यादा. त्यामुळे OTP शेअर न करणे, कुणाला शेअर करायचा, प्रत्येक ठिकाणी OTP हा असतोच. हे दोन लक्षात ठेवा. एक OTP शेअर न करणे आणि जे ॲप आहेत तुमचा स्क्रीन शेअरिंग ॲप म्हणून आपण एनीडेस्क आणि कोणतं टीम व्ह्यूअर असे बरेच ॲप आहेत, ते डाउनलोड करू नका. कुणी कितीही सांगू, समोरचा तुमचा ओळखीचा असेल तरच, नाहीतर नाही. I would like to present our today's resource person, Police Inspector Mr. Suraj Mistry, sir,
for guiding us regarding cyber threats and creating the cyber awareness. Also for providing information regarding the precautions to be taken